जय श्रीराम, जय शिवराय. मी निलेश रमेश भिसे. रगरग शंभू मेरा परिचय, रगरग शंभू मेरा परिचय. आजच्या सॅफ्रॉन स्टोरीजच्या पुढच्या एपिसोडमध्ये आपण आज अशा जबरदस्त आणि अफाट व्यक्तित्वाला भेटणार आहोत. त्यांचा जर का तुम्ही परिचय ऐकलात तर तुम्ही थक्क होऊन जाल. गेले 27 वर्ष अविरतपणे ते सामाजिक कार्यात सक्रिय आहेत आणि मला सांगायला अतिशय अभिमान वाटतो की सामाजिक कार्याचा हिंदुत्वाचा फेस अशी त्यांची ओळख झालेली आहे. कुठं कुठं त्यांनी कार्य केलंय तर असं विचारा, कुठं कुठं त्यांनी कार्य केलं नाहीये. म्हणजे अगदी कुष्ठरोग्यांच्या सेवेपासून ते स्वाईन फ्लू मध्ये जे रुग्ण अडकायचे, आजारी पडायचे अशा रुग्णांपर्यंत. आपल्याला कोरोना तर सगळ्यांना माहिती आहे, पण कोरोनाच्या आधी काही वर्ष आलेली ही स्वाईन फ्लूची बिमारी, स्वाईन फ्लूचा आजार, एक स्वाईन फ्लूची लाट, प्रचंड प्रमाणात स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळत होते आणि त्यांची जाऊन सेवा करणं. स्वाईन फ्लू हा असा रोग आहे की संसर्गजन्य तो आहेच, पण श्वासोश्वासातून त्या रोगाचे विषाणू हे पसरत होते. तसे स्वाईन फ्लू पासून कुष्ठरोग्यांपर्यंत, वाडा वस्त्यांपासून ते अगदी नक्षलाईट एरियापर्यंत, गडचिरोली, चंद्रपूर या सगळ्या भागामध्ये, कातकरी समाजापासून ते आसाममध्ये हिंदू विस्थापित वस्त्यांपर्यंत अशा सर्व ठिकाणी सर्वदूर सर्वस्पर्शी काम करणारे, संपर्क असणारे असे आजचे आपले गेस्ट आहेत, आजचे आपले पाहुणे आहेत, आजचे आपले व्यक्तित्व ज्यांचा आपण इंटरव्ह्यू घेणार आहोत. अतिशय हालाकीच्या परिस्थितीतून त्यांनी त्यांच्या सामाजिक वाटचालीला सुरुवात केलेली आहे. 2014 पासून ते पूर्ण वेळ सोशल वर्कर म्हणून काम करतात. पूर्ण वेळ एक डिव्होशन, एक अतिशय स्वतःला झोकून देऊन या सामाजिक क्षेत्रामध्ये ते कार्यरत आहेत. याच्यामध्ये अतिशय हालाकीच्या परिस्थितीतून त्यांनी सामाजिक कामाला सुरुवात केलेली आहे. ह्याच्या जोडीला अतिशय बारकाईने विविध सामाजिक प्रश्नांची उकल त्यांनी केलेली आहे. त्याचा त्यांचा वेगळा अभ्यास आहे. अनेक सामाजिक प्रश्नांवर उत्तर शोधण्यासाठी फॅक्ट फाइंडिंग टीम मध्ये त्यांना विशेष निमंत्रित म्हणून बोलवले जाते. ह्या जोडीला कथाकथन, जलसे, शाहिरी, पोवाडे, व्याख्याते असे विविध छटा त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये आपल्याला बघायला मिळतात. लहान मुलांना कसं गुंतवून ठेवायचं, कसं गुंगवून ठेवायचं इथपासून ते युवक आणि अगदी वृद्ध, जुनी जाणती मंडळी या सगळ्यांना ते आपल्या आकर्षक व्यक्तिमत्वाने, लोभस असणाऱ्या अशा प्रेमळ व्यक्तिमत्वाने ते गुंतवून ठेवतात. असे आजचे आपले सेलिब्रिटी आपले गेस्ट आहेत. सुप्रसिद्ध असे सामाजिक क्षेत्रातले हिंदुत्वाचा फेस म्हणून ज्यांची ओळख आहे असे माननीय श्री निलेश भाऊ विमल धायरकर. निलेशराव, सुरुवात करूयात आजच्या आपल्या गप्पांना. सुरुवात आपण इथून करूयात की मी सध्या तुमचं ते सोशल मीडिया, फेसबुक सगळं चालतोय, त्याच्यामध्ये तुम्ही गडचिरोली आणि गडचिरोलीला आलं पाहिजे. बरोबर. गडचिरोली बघितली पाहिजे. तर हे सगळं तुम्ही अवेअरनेस करताय, तर काय विषय आहे हा गडचिरोलीचा? गडचिरोली महाराष्ट्राचं वैभव आहे निलेश दादा. त्या वैभवाकडे अनेक वर्ष दुर्लक्ष आहे. मग ते नक्षलवाद्यांच्या बंदुकीमुळे असेल, तिथला घनदाट प्रदेश असेल, तिथं जायला गाड्या नाही, रस्ते नाही म्हणून असेल. तिथं गेलं पाहिजे अशी माझी तळमळ आहे. महाराष्ट्राचा हा अविभाज्य भाग आहे. इतका सुंदर प्रदेश आहे, इतकी निरागस लोक आहेत, ती सगळे आदिवासी आपले बांधव. तिथल्या काही शाळांमध्ये शालेय वस्तू द्यायच्या होत्या आणि आमचे दत्ता शिर्के मित्र तिथं धडपड करत होते की 120 पोरांना आपण बाबा मदत पोहोचवली पाहिजे. त्या मदतीला साथ देण्याचा प्रयत्न केला. 103 पोरांना आपण तिथं शालेय साहित्य देऊ शकलो. अनेकांनी त्याच्यात खालीचा वाटा उचलला. ही मदत देऊन जेव्हा आम्ही बाहेर पडलो आणि बिनागुंडा म्हणून गाव आहे महाराष्ट्राच्या एका टोकाला, जिथून पुढे मग छत्तीसगड वगैरे सुरू होतं, आम्हाला जाता नाही आलं कारण की नदीचं पाणी वाढलेलं होतं. असलेला पूल पाण्याखाली गेलेला होता. एक लाकडी पूल होता, त्याच्यावरून लोक ये जा करत होती. त्या लाकडी पुलावरती आम्ही गरोदर बाई बघितली.
जी 5-6 किलोमीटर चालत आलेली आहे आणि आता नदीचा अर्धा किलोमीटरचा टप्पा हा परत पाण्यात तिला पार करायचा आहे. ते करून ती येऊन बसलेली अँब्युलन्सची वाट बघत 1.5-2 तास झाले अँब्युलन्स येत होती. मी म्हटलं की 75 वर्षानंतर पण गडचिरोलीत हा प्रश्न का? हे तुम्ही गडचिरोली मधलं सांगताय, म्हणजे महाराष्ट्रातलं सांगताय? महाराष्ट्रातलं सांगतोय, जो सगळ्यात जास्त जीएसटी भरतो. त्या गडचिरोलीत आम्ही त्या बाईला आमच्या गाडीत घेतलं आणि तिला प्राथमिक आरोग्य केंद्रात पोहोचवलं. अँब्युलन्स आहे, मग ड्रायव्हर नव्हता उपलब्ध. ड्रायव्हर असला तर अँब्युलन्स खराब असते, आत जायला पाण्यांमुळं पूल क्रॉस करता येत नाही. हे सगळे गडचिरोलीतले प्रश्न आजचे आहेत. गेल्या काही काळात नक्षल्यांची भीती सरकारने जबरदस्त काम करून काढून टाकलेली आहे. आता तिथं सामाजिक कामाची गरज आहे, म्हणून आता गडचिरोली हे आपलं सामाजिक कामाचं तीर्थक्षेत्र झालं पाहिजे. अनेक सामाजिक कार्यकर्ते तिथं पूर्वीपासून काम करतात आहे, परंतु आता तिथं मोठा ओघ आला पाहिजे तिथल्या शिक्षणासाठी, आरोग्यासाठी, तिथल्या अन्य सामाजिक कामांसाठी, असं मला वाटतं. म्हणून गडचिरोलीमध्ये मी जातोय, व्हिडिओ करतोय आणि तिथं लोकांना येण्याचं आवाहन करतोय. येत्या काळात एक चांगली पुण्यातलं 15-20 तरुण आम्ही गडचिरोली फिरायला देखील जाणार आहे. क्या बात. पण तुम्ही आता सांगितलं की गडचिरोलीला आम्ही सगळे फिरायला जाणार आहोत आणि गडचिरोलीमध्ये नक्षलवाद्यांचं प्रमाण कमी झालंय, सरकारने योग्य तो त्यांचा बंदोबस्त केलाय. पण मनात अशी कुठं शंका येत नाही, कुठं मनात असा भीतीचा लवलेश येत नाही का? कारण की काश्मीरमध्ये आता आपण बघितलं पहलगाममध्ये 370 हटवल्यानंतर तिथलं पर्यटनाला एकदम चालना मिळाली आणि अचानकपणे दहशतवादी हल्ला झाला आणि लोकांना जीव गमवावा लागला. मग असं असताना आता आपण ऐकतोय, वाचतोय की सगळ्या नक्षलाईट ज्या काही मुवमेंट आहेत त्याच्यावर योग्य तो बंदोबस्त गव्हर्नमेंट कडून करणं चालू आहे. आणि तुमच्याही बोलण्यात आता आलं की नक्षलवादाचा प्रभाव तिथला कमी झालाय, पण आता तिथं सेवा कार्य करण्याची गरज आहे, तिथं सामाजिक कार्य करण्याची गरज आहे. म्हणजे सामाजिक कार्य करण्यासाठी, सेवा कार्य करण्यासाठी जे तुम्ही तिकडं चाललाय, असं कधी वाटत नाही की एखादी गोळी येऊन आपल्याला लागली? नाही, त्या गोळीला घाबरायचं कशाला, माझं असं म्हणणं आहे. ही गोळी छाताडावरती घ्यायला अनेक सामाजिक कार्यकर्ते, आमचे दत्ता शिर्के हिट लिस्टवर आहेत, परंतु तो माणूस आज तिथं आरोग्य, इन्फ्रास्ट्रक्चर, शिक्षण या विषयात काम करतोय. यांना बळ देणार कोण? आणि किती दिवस आपण आपल्या देशातल्या काही भागांमध्ये भीतीमुळे जायचंच नाही? मला सांगा. सगळं काही सरकार करेल, ह्या याच्यावर जर आपण राहिलो तर आपण समाज म्हणून पंगू होऊन जाऊ. आपल्याला समाज म्हणून अपंगत्व येईल. गडचिरोली इतका सुंदर प्रदेश, तिथले इतके निरागस आदिवासी, आज त्यांच्या पाठीशी एक सिस्टीम समाज म्हणून उभी आहे. ही सिद्ध करायची वेळ आहे आज त्यांच्या मागं, की माओ म्हणा, मार्क्स म्हणा, यांच्या सगळ्या विचारसरणीच्या पलीकडे एक समाज असा आहे की जो संविधानाच्या आधारे आमच्या पाठीमागं उभा आहे. त्या सगळ्या समाज शक्तीचं स्वरूप आता गडचिरोलीला दिसलं पाहिजे. आणि मी तुम्हाला म्हणतो, ताकद आहे गडचिरोलीमध्ये. इथं एक ओरा आहे त्या गडचिरोलीमध्ये, जो तुम्हाला संवेदनशील करतो, जो तुम्हाला अंतर्मुख करतो, जो तुम्हाला प्रेरित करतो की अरे करा रे, अरे लढा रे, अरे पुढे चला रे. आता इथली मुलं पुण्यात शिकायला आली पाहिजे. त्या मुलांची व्यवस्था आपण केली पाहिजे. त्यांना इथल्या वातावरणाशी जुळवून घेतलं पाहिजे. आपल्या IAS IPS लोकांनी, पोलिसांनी ठरवून तिथं नियुक्ती घेतली पाहिजे आणि काहींनी आपल्या आयुष्यातला काही काळ गडचिरोलीत दिला पाहिजे. नक्षली हा विषय आता संपलेला आहे, दूर आहे, आणि असले तरी जायची तयारी दाखवली पाहिजे, या मताचं मी आहे. त्यामुळं घाबरण्याचं काहीच कारण नाही उरलेलं. आता तिथं अतिशय छान वातावरण आहे. लोक तिथं मोठ्या संख्येने जायला सुरुवात केलेली, आपण देखील गेलं पाहिजे. वा, खूप अचूक असा आणि मार्मिक मुद्दा निलेश रावांनी आपल्याला सांगितलं की सगळं काही सरकार करेल आणि समाज म्हणून आपली काही जबाबदारी आहे. आपण काही करायचं का नाही करायचं का, सगळं सरकारच्या अंगावर ढकलून मोकळं व्हायचं. आणि सामाजिक जबाबदारी आपली देखील आहे, कारण की ते समाज बांधव आपले. परफेक्ट. आणि त्यामुळे आपण तिथं गेलं पाहिजे, जीवाची तमा न बाळगता गेलं पाहिजे, असा अतिशय हिरिरीने निलेश रावांनी हा मुद्दा मांडला. आपण निलेश रावांना विचारूयात का की ही विजिगीषू वृत्ती, ही लढाऊ वृत्ती, ही आता
डेव्हलप झाली का लहानपणापासून? एक कसं आहे की माणूस काय कुठल्या शेतात कुठल्या मातीत बी पेरलंय आहे की नाही, काय तसं त्याच्यातनं ते बी येतं. मी माझ्या घरातच एवढे सामाजिक प्रश्न बघितले की मला आमच्या वडिलांचं व्यसन की उच्च पदस्थ हाय क्वालिटी हाय लेवलचा एखादा दारुडा असावा, सरकारने पुरस्कार द्यायला गेलं तर त्यांचं नाव मी भरू शकतो. तर इतकी दारूच्या आहारी गेलेले वडीलच नाही, सगळे काका चुलत भाऊ, फुल पॅक फॅमिली पॅक दारूड होता आमचा. संपूर्ण कुटुंब व्यसनी. आमच्या सगळ्या बायका घरातल्या धुणे भांड्याची कामं काबाड कष्ट करायचे, इतरांच्या घरातली धुणी पाणी करणे, स्वतःचं घर करणं. माझी आई 12-13 घरी कामं करायची, मग घरचं स्वतःचं काम करायचं. मी सकाळी 6:30-7ला आईला बघायचो तर रात्री 9ला बघायचो आईला परत. तर मी माझ्या घरातच अनाथ असल्यासारखं मला फील असायचं. वडील दारू पिण्यापुरते पैसे कमवायचे, पण ते प्यायचे, लोळायचे. इस्त्रीचे कपडे एकदा टाकायला गेलो तर मला ते इस्त्रीवाले बाई म्हणाले, आता गंजाड्याची पोरग पण इस्त्रीचे कपडे घालणार का? तर मी म्हणतो की यार आईला आपला बाप दारू पितो, गांजा पितो, तर माझं जगण्यावरती त्याच्यामुळे का असे शिक्के बसले पाहिजे, असे टॅबू का बसले पाहिजे, हे समजलंच नाही मला. परंतु ही जाणीव समृद्ध मला माझ्या स्वरूप वर्धिनीने केली. या सगळ्याच्या माझी आई या सगळ्या धुण्या भांडीच्या कामावरती मला न्यायचे. मी दिवाळीची सुट्टी जेव्हा मुलं किल्ले करण्यात, क्रिकेट खेळण्यात घालवायची, तेव्हा मी माझ्याबरोबर दिवाळीचे जे बंगले स्वच्छ करा, भांडी घासा, जाळ्या काढा, संडास बाथरूम त्यांचे स्वच्छ करा, याच्यात माझी दिवाळीची सुट्टी जायची. परंतु कदाचित माझ्या आईमुळं मला आपण काय लायकीत राहतोय, आपलं अस्तित्व काय हे समजलं आणि मला शिकलं पाहिजे. आपल्याला लढावं लागेल. हे माझ्या घरच्या सगळ्या पार्श्वभूमीवरती व्यसनाचं, माझ्या एका बहिणीचं 2 वेळा डिवोर्स झाला. तिचं आई सतत तिचं चांगलं म्हणून प्रयत्न करत होती. माझ्या घरात म्हणजे कौटुंबिक प्रश्न, व्यसनांचे प्रश्न, आर्थिक चणचण भयानक प्रकारची या सगळ्याची, की कॉर्पोरेशनच्या शाळेत असल्यामुळं फीचा प्रश्न नाही, परंतु चांगलं खाणं असेल, चांगले कपडे असतील, वाढदिवस काही कसं करणं असेल, तर या सगळ्यात आर्थिक गणित शून्य असायची सगळी. आताला आईला दिवसभरात धुणे भांडी करून काही आलेले पैशात जगणं, खाणं, पिणं हाच विषय होता. मला आठवते की माझ्यासारखी अनेक कुटुंब आहेत की मी माझ्या घरात गरिबी असं काही नाही, अशा हजारो कुटुंब आहेत. 1 रुपयाचं दूध घेऊन रोज यायचं आणि तो चहा करायचा, तेवढ्या पुरतं दूध घरात, बाकी मग काहीच नाही विषय. अशी सगळी पार्श्वभूमी होती. आणि ही सगळी पार्श्वभूमी सामाजिक समस्या माझ्या घरात आहे. आणि मग राव मी काहीतरी केलं पाहिजे का, मग मी अधिक पैसे कमवून अधिक चांगलं झालं पाहिजे, या 2 ह्याच्यात एका सापड्यात होतो मी. पण स्वरूप वर्धिनी आणि माझे गुरु ज्ञानेश पुरंदरे याच्याकडे मी याच्याने मी एका वेगळ्याच प्रवाहाला लागलो. काय अजून थोडीशी आणखी माहिती स्वरूप वर्धिनी आणि तुम्ही जे म्हणालात की तुमचे गुरु ज्ञानेश पुरंदरे यांच्याबद्दल तुम्हाला सांगावीशी वाटते, किंवा कशा रीतीने त्यांचा ज्ञानेश पुरंदरेंचा तुमच्यावर प्रभाव पडला, स्वरूप वर्धिनीशी कशी जवळीक निर्माण झाली, किंवा स्वरूप वर्धिनीशी कशा रीतीने तुमचा कॉन्टॅक्ट आला, कशा प्रकारे आला? देशासाठी जगायचं शिवबानं सांगावा धाडलाय, हा सांगावा घेऊन एक झंझावात काम करताना आम्ही ज्ञानेश पुरंदरे यांच्या रूपानं बघितला. ही जी सगळी पोरं आहेत वाड्या वस्त्यातली, यांचं करिअर उत्तम झालं पाहिजे, यांचं कॅरेक्टर उत्तम झालं पाहिजे, आणि यांनी कॉन्ट्रीब्युशन त्यांच्या कंट्रीसाठी दिलं पाहिजे. ह्या 4 C वर काम करणारा आम्ही माणूस बघितला की रात्रंदिवस त्याला त्या पोरांची चिंता, त्यांचा अभ्यास, त्यांचं गणित, त्यांचं इंग्रजी, त्यांच्या फीला पैसे कुठून आणायचे, त्यांना कुठं लावून प्रेरित करायचं, त्यांनी काहीतरी काम केलं पाहिजे, असा धडपडणारा एक अवलिया सामाजिक कामातला आम्ही बघितला की ज्यांनी सोडून दिलं होतं सगळं. आणि ते सगळं सोडून काय धरलं होतं त्यांनी, लोकांचे प्रश्न धरले होते, लोकांचे दुःख धरून ठेवले होते.
लोकांच्या अडचणी दूर करणं, सोडवू आपण. आणि म्हटलं की यार हा माणूस जर आयुष्य द्यायला तयार असेल तर आपण काही वर्षाचं का नाही दिली पाहिजे, आहे की नाही. जेव्हा आपल्या घरात हे प्रश्न आहेत आणि स्वरूपवर्धीचा कार्यकर्ता म्हणून मी काम करताना या झोपड्यांमध्ये फिरलो ना, लोहियानगर, काशीवाडी, राजेवाडी, तळजाईची झोपडपट्टी आमची, बिबोडी ओटा असेल, कर्वेनगरच्या गल्ल्या असतील, या सगळ्यांमध्ये जेव्हा आम्ही फिरलो तेव्हा मी म्हटलं की अरे माझं घर 70 स्क्वेअर फुटाचं होतं. मी असं घर बघितलं निलेश दादा की त्या घरात उभंच नाही राहू शकत. त्या लोहियानगर मधल्या एका घरात एक बाई म्हातारी, तिला बाहेर न घरात जायचं, घरातनं बाहेर यायचं म्हणजे बसूनच जायला लागायचं, घरात ती तिच्या उभं राहू शकत नाही. असं घर बघितल्यावर मला 70 स्क्वेअर फूट बंगला वाटायला लागला. मला असं वाटायचं की काय 1 रुपयाचं दूध आई आणायला लावती आणि ते चहात ओतायचं, नाचलं तर मग संपलाच विषय. परंतु एका घरी जेव्हा चहाला गेलो तर एक काळा चहा काय देतात म्हटलं, चहा म्हणजे दुधाचाच ना. परंतु तेव्हा मला आमच्या एका दादाने सांगितलं, अरे तुझ्याकडे 1 रुपयाचं दूध घ्यायला पैसे, इथं तेही नाही आहे शक्य. आज आपण हौशेनी ब्लॅक टी घेतो, अरे हेल्थ कॉन्शियस. मी तेच म्हणणार होतो की काळा चहा म्हणजे ब्लॅक टी आजकालच्या परिभाषेत, आणि लिंबू बिंबू पिळायचं, आरोग्यदायी. पण एक गरिबांचं आरोग्य दाखवणारा काळा चहा, गरिबांचं आर्थिक आरोग्य, सामाजिक आरोग्य दाखवणारा काळा चहा, काळा एक्सरेच तेव्हा आम्ही पिलेला आहे. तर मी म्हणायचं की अरे दुधाचा चहा नाही तर कसं काय प्यायचा, तर ते काळा चहा म्हणजे दुधाला पैसे नाही हे दाखवणारा होता. आणि मग तसे चहा पिले. एका घरात तर चहा प्यायला आम्ही म्हणजे संपर्काला गेलो आणि मग त्याची माऊली अशी बिचारी पळत आली. फिलिप्स नावाचा मुलगा होता, जुना बाजारची रेल्वे पटरी आहे तिथं राहायचा, त्या पटरीला लागून त्याचं घर, मोडी उघड्यावरती, संडास उघड्यावरती, असं सगळ्याच्या ह्याच्यात त्यांचं जीवन होतं. तर ती माऊली आली, आम्ही त्याच्याशी गप्पा मारत होतो. अरे सर आले, तुम्ही चहा करते सर, म्हणजे आम्ही होतो 11वीत, आमची काय लायकी सर, फक्त आपला अभ्यास काय घेतो म्हणून. तर चहा ठेवला उकळायला त्या भांड्यात, तिने बदलेली भांडी घासलं, त्याच्याकडे ते ठेवलं आणि तिला ते कप भेटाना की कशात चहा द्यायचे त्यांना. तिची धावपळ मांडणीला दिसाना. तिने ते लक्षात आलं की अरे सकाळी आपण जी धुनी भिजवले त्याच्या खालीच ते त्या बादलीत आपण ते कप पण ठेवलेले होते. मग ते सगळे वस्त्र, मग साडी असेल, पॅन्ट असेल, इत्यादी गोष्टी त्या काढल्या सगळ्या आणि त्याच्या खाली त्या सगळ्या साबणाचे ते स्टीलचे 2-4 कप होते, ते तिने आमच्या समोर एका ह्याच्यात गळगळ केले. तो चहा दिला आम्हाला. त्या चहाला साबणाचा वास होता, तो छान फेसाळलेला होता. हे सगळं बाजूला, ती बाई जुने भांडी करून आली आहे, तिला असं वाटतं की या माणसाला आपण चहा द्यावा, आहे की नाही. आपल्या घरातलं पण आपण गेल्या गेल्या चहा ठेवत नाही, एवढ्या धडपड्यानंतर तिचा चहा हेच प्रेम होतं. कारण की संघ शिबिरात आम्ही हेडगेवारांनी संघटनेसाठी घेतलेली कष्ट, त्यांच्या घरी आलेल्या माणसाला चहा पाजण्यासाठीची त्यांची धडपड आणि गुरुजींना आलेला अनुभव. पण मी तुम्हाला इंटरप्ट करतो, पण तो चहा प्यायलाच तुम्ही, तो चहा पिला आणि तो काय म्हणतात की सुगंधी चहा होता माझ्यासाठी. म्हणजे त्याला साबणाचा, त्या निर्माचा फ्लेवर होता. पण तुम्ही म्हणताय तो माझ्यासाठी फ्लेवर होता. तो वास म्हणत नाहीये, नाहीच ना म्हणत, किंवा तुम्ही त्याला दुर्गंधी म्हणत नाहीये. तो त्या आईचा काय याच्या पाठीमागे काय कुठलं रसायन म्हणायचं? रसायन म्हणजे की संघटनेने दिलेली ही दीक्षाच होती ना की कुटुंब जोडायचंय का चहा प्यायचाय, त्या आईचं प्रेम स्वीकारायचंय का चहा कसा आहे स्वीकारायचा, हा विषय आहे शेवटी. जर तुम्हाला गरिबांचे प्रश्न सोडवायचे असतील, गरिबांमध्ये मिसळायचं असेल, तर जे श्री गुरुजींनी त्यांच्या आयुष्यात जो प्रसंग आहे की मी त्या एका घरात त्यांना जो काही चहा मिळाला तर तो त्यांनी प्रेम म्हणून स्वीकारलेला. काय प्रसंग आहे आणि कोणाबद्दल घडलेला प्रसंग आहे? श्री गुरुजींच्या संपर्कातला हा सगळा अनुभव आहे. श्री गुरुजी म्हणजे कोण? हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक. तर हा चहा पितानाचा प्रसंग आम्ही गोळवलकर गुरुजींचा की त्यांनी त्यांच्या आयुष्यातला जो काही एका घरात संपर्काला गेलेला असताना त्या घरातली पार्श्वभूमी, त्यांना चहाचा झालेला आग्रह, त्यांना असलेला त्रास, तरी तो चहा प्यायचा का
तर तो संघटनेचा कार्यक्रम आहे, तो घर जोडायचा भाग आहे, हे ममत्वाचं काम आहे. तर ते मी त्या बाईने तो चहा कसा केला, कुठून केला, स्वच्छता काय हे न बघता त्या चहा पत्ती होती, दूध होतं, त्याच्यात प्रेम होतं. हे श्री गुरुजींचं जे काही शिकवण आहे तर ती आम्हाला इथं कामी आली. मी हा किस्सा कुठेतरी वाचला होता की गोडबोलकर गुरुजी त्या एका घरात गेले होते आणि त्या घरातल्या माऊलीकडे गाळणं नव्हतं तिने ते, तर म्हणून त्यांनी तिथलंच एक कुठलं तरी फडकं घेतलं, त्याच्यातनं तो चहा गाळला की ते फडकं पण असं काही धुतलेलं नव्हतं. आणि तो चहा गुरुजींनी काय त्यांनी नंतर त्यांना काय प्रसंग आहे ते फडकं अस्वच्छ आणि तरी तुम्ही चहा पिला, तर ते म्हणले की तेच मी त्याचं प्रेम केलंय त्या घराचं, आहे की नाही. त्या घरात ती आपुलकीने जो केला ना तो चहा पिलाय मी, बस ते घर माझं झालं ना, ते घर संघटनेचं झालं ना, ते घर आपल्या संस्काराचं झालं ना. हा व्यापक विचार. तुम्ही तो चहा प्यायला निरमा फ्लेवर असलेला, आता तुम्ही नाहीतरी चाय सुट्टा बार वगैरे झाले, तिथं 1000 प्रकारचे फ्लेवरचे चहा पोरं पितात. आम्ही तेव्हाच तो निरमा फ्लेवरचा चहा पिलेला होता आणि आनंदाने पिलेला होता, असं काही नाही. म्हणजे काळा चहा माझ्या शरीराने पचवला, त्रास नाही झाला. हा, ती म्हणे ना, नसेल निर्मळ मन तर काय करेल साबण. तर आमचं मन कदाचित संघकामामुळे, स्वरवर्धनेमुळे निर्मळ होतं आणि तो साबण आत जाऊन आम्हाला त्याने अजून निर्मळ केलं, असं म्हणता येईल. त्या वाटते म्हणजे समाजात एक गट असा आहे की तो एवढा संपन्न आहे, एवढा धनाढ्य आहे, एवढा तो स्वतःच्या शरीराची काळजी घेणार की तो म्हणतो मी ब्लॅक टी पिणार, कारण की दुधाचा चहा पिऊन पिऊन त्याला अजीर्ण झाले. आणि समाजामध्ये एक भाग असा आहे, एक घटक असा आहे की ज्यांना तो अपरिहार्यता म्हणून स्वीकारावा लागतोय. ब्लॅक टी प्यावा लागतो, कारण की दूध आणायला पैसे नाही आणि शुगरलेस टी, चहा नाही, साखर नसल्याचा. पण दिवाळीत 1 किलो फुकट साखर कुठं मिळते म्हणून फिरणारे आज पण आपल्याकडे कुटुंब आहे. एकीकडं मागाशी गडचिरोली म्हटलं ना, हे जी तुमची आमची लढाई किंवा पुण्यातल्या, मुंबईतल्या, ठाणे, नाशिकच्या लोकांची लढाई आहे, चांगला दवाखाना कोणता. ती गरोदर बाई होती ना, तिची दवाखाना द्या, वेळच नाही. हा संघर्ष आहे. सीबीएसई शिकायचं का आयसीएसई बोर्ड शिकायचा का महाराष्ट्र बोर्ड शिकायचा, ही भाषा का 3 भाषा का 2 भाषा का 1 भाषा, तिकडं शिक्षण काय रे बाबा, याची लढाई आहे. ती पोरं माडियात बोलतात, गोंड भाषेत बोलतात, ती पोरं हिंदी बोलतात, ती पोरं मराठी बोलतात, ती पोरं इंग्रजी बोलतात. आमच्याकडं मग भाषेवरणाचे सगळे मारामारी चालू. पण जिथं जगण्याचाच संघर्ष आहे आणि आपला आहे जीवनाचा स्तर उंचवण्याचा संघर्ष आहे. आपण मग थोडं भान आणि थोडं संवेदनशीलताही जपलीच पाहिजे या सगळ्याच याच्यात. म्हणजे हा शहरात राहणारा हा सगळा समाज जो आपल्या जीवनाचं स्तर हा उंचवण्यासाठी रोज तक्रारी करतो. आज रस्ते नाहीयेत, उद्या ट्रॅफिकच आहे, परवा पाऊस पडला किंवा जास्त पडला किंवा कमी पडला, आणि इथे अजूनपर्यंत त्या ग्रामीण भागात रस्तेच झालेले नाही. नदी ओलांडू शकत नाही, त्याच्या बातम्या लावल्या इंडियन एक्सप्रेस पासून सगळीकडे. गरोदर बाईला आजही त्या अवस्थेत पूल क्रॉस करायला लागतो, लाकडी पुलावर न्यावं लागतं. तर हे सगळं बघितल्यानंतर म्हटलं की अरे आपल्या घरातल्या समस्या किरकोळ आहेत. ठीक आहे, माझ्या बहिणीचं म्हणजे विवेकानंदांचं चरित्र असताना त्यांच्या बहिणीला आत्महत्या करावी लागली होती. ते आपल्या बहिणीचे 2 घटस्फोट झाले, ते आईने पचवून नेले, ते लावले जाते. आपले वडील व्यसनी, आपल्या घरात आर्थिक दारिद्र्य, हे संपायची गॅरंटी स्वरूपवर्धिनीने मला दिली, आत्मविश्वास दिला, प्रेरणा दिली. चलो फिर आपण काही काळ तरी इतरांचे हे प्रश्न सोडवले पाहिजे. आणि आनंद वाटतो की माझ्या घरात 18 दारिद्र्य, कुटुंबाचे प्रॉब्लेम असताना देखील मी हे 20-1 वर्ष काम करत राहिलो. हे सगळं करताना मी पेपर टाकले, मी गाड्या धुतल्या, मी
आईच्या कामावरती जाऊन जुने भांड्याची कामं केलीत सगळी, या सगळ्याच्या ह्याच्यात दूध टाकलं, हे सगळं जीवनाचे काय लढाईचे सगळं केले लुटूपुटू. तरी एका टप्प्याला पैसे कमवायच्या अगोदर माझा देश कसा आहे हे बघायलासाठी स्वरूपवर्धिनीचे हे काम मला खूप उपयोगी ठरलं. हे खरं तर खूपच हे ऐकून सगळ्यांना आपल्याला प्रेरणा मिळेल की निलेश राव आता आपल्याला असं सांगतायत की लहान असताना मी गाड्या धुतल्या, दूध टाकलंय, लहान असताना माझी दिवाळीची सुट्टी ही किल्ले करण्यामध्ये, फटाके वाजवण्यामध्ये, फराळ खाण्यामध्ये नाही गेली, तर माझी आई ज्या घरी धुणं भांडी करायची त्या घरी दिवाळीचं जे वाढीव काम असतं सगळं एक्स्ट्रा, ते घर साफसफाई करणं, भिंती घासणं, पेंट करणं. निलेश रावांनी मगाशी सांगितलं की अगदी आपण सोफिस्टिकेटेड भाषेमध्ये स्वच्छतागृह म्हणूयात, पण अगदी बोलीभाषेमध्ये ज्याला आपण संडास म्हणतो, ते संडास घासण्यापर्यंतची सगळी कामं ही बालपणी केलेली आहेत. आणि निलेशराव त्याच्या पुढे म्हणतात की ही लुटूपुटूची लढाई आहे माझी. हा जो अप्रोच आहे आपल्या आयुष्याकडे बघण्याचा, की एवढा संघर्ष करून देखील ते म्हणतात की लुटूपुटूची लढाई आहे. आणि मग खरी लढाई खेळायला ते जात आहेत गडचिरोलीमध्ये, खरी लढाई खेळायला ते जात आहेत आसाममध्ये, खरी लढाई ते खेळायला जातात सगळ्या नक्षलग्रस्त भागामध्ये, सगळ्या वस्त्यांमध्ये, की जिथं त्यांनी फेस केलेले प्रॉब्लेम्स हे घरोघरी आहेत. पण त्या प्रॉब्लेम्स मधून आपल्या समाजाला बाहेर काढायचं आणि ते आपणच काढायचंय. सरकार येणार नाही किंवा मी कोणाकडे तक्रार करत बसणार नाही, मी माझाच मैदानामध्ये उतरणार. म्हणजे इतकं निलेश रावांनी आता आपल्याला सांगितले. त्यांनी मगाशी पण जे काही गोष्टी सांगितल्या की एका प्रेग्नंट बाईला नदी ओलांडून जावं लागलं आणि इथं आपण शहरामध्ये आपल्याकडे ऑप्शन्स आहेत, ह्या हॉस्पिटलमध्ये जावं, त्या हॉस्पिटलमध्ये जावं का आणखीन कुठल्या हॉस्पिटलमध्ये जावं, पण तिथं हॉस्पिटलच नाहीये. आपल्या पुढे या रस्त्यावरून ट्रॅफिक असेल तर दुसऱ्या रस्त्यावरून जाऊया, दुसऱ्या रस्त्यावर ट्रॅफिक असेल तर चला 4 व्हीलरच्या जागी 2 व्हीलर घेऊ, मेट्रो घेऊ, बस घेऊ, पण तिथं रस्ताच नाहीये. आणि अशा ठिकाणी निलेशराव जाऊन काम करतात. खरंच कौतुकास्पद आहे. मी मगाच्या विषयाकडे येतो, जो विषय त्यांनी खरं तर सांगितला की त्यांना प्रेरणा मिळाली स्वरूपवर्धिनीकडून, त्यांना प्रेरणा मिळाली त्यांचे गुरुवर्य ज्ञानेश्वरी पुरंदरेंकडून, की त्यांनी मगाशी एक सांगितलं की शिवबाने सांगावा धाडलाय र देशासाठी जगायचं र. काय जबरदस्त संदेश स्वरूपवर्धिनींनी आणि ज्ञानेश्वरींनी दिला. मगाशी त्यांनी गोळवलकर गुरुजी म्हणजे संघाचे दुसरे सरसंघचालक त्यांचा उल्लेख केला. हे विषय कधी समाजापुढे येत नाहीत, हे विषय कधी लोकांपुढे येत नाहीत, पण आज निलेश रावांच्या बोलण्यातून हे विषय देखील आपल्या पुढे येत आहेत की ज्या लोकांवर कायम टीका केली जाते त्या लोकांची वागणूक आपण बघितली, ती लोक कशा प्रकारे समाजासाठी काम करतात. ज्ञानेशजी हे पूर्ण वेळ कार्यकर्ते होते आणि ज्ञानेशजींचा मृत्यू देखील कोविड काळामध्ये त्यांनी जे काही काम केलं त्याच्यामध्ये तळहायात ते समाजासाठी झिजले, समाजासाठी त्यांनी खस्ता खाल्ल्या आणि कोविड काळात पण त्यांनी अहोरात्र धावपळ केली. म्हणजे मी बघतो काही वेळेस की एखादं कुठलं तरी वाटप करायचं, त्याचे फोटो काढायचे आणि सोशल मीडियावर टाकायचे, असे कोविड काळात काम करणारे अनेक कार्यकर्ते की ज्यांनी अक्षरशः म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींचं इतकं भांडवल केलं आणि वारेमाप प्रसिद्धी हासिल केली, त्याच्यानंतर स्वतःचं इमेज बिल्डिंग केलं. पण इथे मात्र स्वरूपवर्धिनींनी जे काम केलंय ते अनेक, त्याच्यातलं एक जे कोविड काळातलं जे महत्वाचं काम होतं की वैकुंठामध्ये जाऊन स्मशानभूमीमध्ये जाऊन काम केलं, ते कधीच समाजासमोर आलं नाही. तर त्या आणि स्वतः प्रत्यक्ष निलेशराव त्या कामामध्ये सक्रिय होते, सगळी तिथली मॅनेजमेंट हे निलेशराव बघत होते. तर त्याबद्दल जरा आम्हाला सांगावं. कोविडचा काळ सगळ्यांसाठी कठीण होता. म्हणजे दुसरी लाट भयानक अंगावरती आली होती. म्हणजे एखाद्या युद्धात बळी पडावे खटाखट लोक तसे मृत्यू पडत होते. अँब्युलन्सच्या लाईनी ससूनच्या डेड हाऊस बाहेर आणि वैकुंठात लागत होत्या. अशा काळात हे नग्न चित्र समाजाचं विदेशात दाखवणारी एक मंडळी होती आणि हा प्रश्न सोडवायचा की नाही यासाठी झटणारी मंडळी होती. मग संघाच्याच प्रेरणेतनं
राष्ट्र संघाच्या प्रयत्नातनं हे काम आपण केलं पाहिजे. मग हे स्वरूप वर्धिनीचे युवक करतील का? आम्ही म्हटलं का नाही करणार. परंतु आमचा जो योद्धा आहे ज्ञानेश पुरंदरे ते कोविडनेच गेले होते. आणि मग काहींना प्रश्न आला की अरे जर आपल्या घरातला करता माणूस कार्यकर्ता गेलाय त्याच्यानंतर पण तुम्ही परत त्याच्याच मृत्यूच्या दाढेत जाऊन तिथं लढणार का? अरे बचेंगे तो और भी लढेंगे हा त्याने आपण दिलेला मंत्र आहे. आम्ही वाचलोय ते लढण्यासाठीच. कार्यकर्त्यांची टोळी घेऊन जसं काही संघ शिक्षा वर्गाला जावं तसं आम्ही पुढचे 30 दिवस हे कोविड त्या वैकुंठ स्मशानभूमीत मुक्काम होता. तिथं 2 तंबू आणि तिथं राहायची व्यवस्था. आणि आम्ही तिथं जवळजवळ 459 डेड बॉडीजला, म्हणजे त्याला तुम्हाला सांगतो संस्कार काय असतो. कालपर्यंत काका मामा असलेला आज डेड बॉडी होती. आमच्या कार्यकर्त्यांनी एक संस्कार जपला. नातेवाईक आले ते कोण होते तुमचे? माझे वडील होते. तर आम्ही शेवटपर्यंत त्यांच्याशी बोलताना तुमच्या डेड बॉडी तिथे आहे, तुमचं ते देह तिथे आहे, तुमचे काका इथं आहेत, तुमच्या काकांना इथं ठेवलेलं आहे, तुमच्या काकांचा अंत्यविधी करतोय. एक कुटुंब पूर्णतः कोविडने ग्रस्त होतं. वडील वारले. व्हिडिओ कॉल त्यांना आम्ही केला. त्या केस पेपर जो असतो त्याच्यातून त्यांनी विनंती केली होती की फोन तरी करा. तो व्हिडिओ कॉल आम्ही किंवा त्यांच्या वडिलांचा अंत्यविधी त्यांना दाखवण्यासाठी आणि त्या अस्थी घेऊन कार्यकर्ता दुसऱ्या दिवशी घराच्या बाहेर त्यांच्या ठेवून पण आला. हे कुठंच नाहीये छापलेलं. हे काही काय म्हणतात की हे करायचं पण नाहीये. म्हणजे याच्यातला प्रसिद्धी परामुक्ता ही जपणं या संवेदनशील विषयात आवश्यक पण असते. आणि जवळजवळ याच्यातल्या 35-40 मुली 50-60 पुरुष कार्यकर्त्यांनी मिळून 1 महिनाभर एक काम केलं. आता याची सुरुवात कुठं झाली? कोविड ही मुख्य लढाई असेल. आमची नेट प्रॅक्टिस स्वाईन फ्लू मध्येच झाली होती. स्वाईन फ्लू आठवत असेल, सगळ्या पुण्याला आठवत असेल. पुण्यातच तो सगळ्यात गंभीर झाला होता. हे स्वाईन फ्लूला शाळा बंद होत्या, कॉलेज बंद होते, एकत्रित जमणं बंद होतं. या स्वाईन फ्लू मध्ये नायडू हॉस्पिटल खूप फेमस होतं कारण की ते संसर्गजन्य रुग्णालयाचं एक केंद्र. तर तिथं या रुग्णांचं समुपदेशन आणि लोकांचा फोन यायची सरकारला, असं होतंय घशात खवखव वाटते, अंगात कणकण. सरकार किती पुढे पडणार आहे? लोक सहभागातनं प्रश्न सुटतात हा वर्धनीचा विचार. मग आम्ही त्या नायडू हॉस्पिटलमध्ये काम केले 2 आठवडे. तो स्वाईन फ्लू काय हे आम्हाला समज नव्हते, पण उतरायचे हे सांगितलं की सूचना आली की सूचना बंद. आणि मग त्या पद्धतीने काम केलं. आणि तेव्हा जाणवलं की अरे आपण एका मोठ्या संसर्गजन्य आजाराच्या रुग्णालयात बसतोय आणि तिथं लोकांना सांगतोय की घाबरू नका, हे करा, असं घ्या, गरम पाणी घ्या. दॅट इज की ते स्वाईन फ्लूचा अनुभव पाठीशी होता. आणि कोविडमध्ये तर घरात जाऊन आम्ही लोकांना त्या टेम्परेचर गन लावून लोकांचं हे बघितले की आजारी आहे का, ताप आहे का. ह्याच्यात आमच्या एका कार्यकर्त्याची मावशी त्याच्या या सगळ्या सामाजिक कामामुळे सिरियस झाली होती. परंतु त्या कुटुंबाने दोष नाही दिला कधी की कशाला माझ्या मुलाला त्या झोपडं पाठवलं, त्याला ते तपासा रे, हे करा रे, ते करा रे, आरोग्य शिबिर गेला त्याच्यामुळे घरात कोरोना आला, मावशीला नाही. त्यांना समर्पित, मन समर्पित. हा अशी सगळी कुटुंब ही. आणि मी झोपड्यातली कुटुंब सांगतोय जी स्वतः गरीब आहेत, ती स्वतः हाताला काही नाहीये पुरेशी. मला तुमचा एकदा फोन आला होता, तुमचे कामगार सगळे भीमनगर मंगळवार पेठेत राहणारे होते, त्यांना काही मदत करायची आहे या सगळ्याच्या ह्याच्यात, तर त्या सगळ्या कामगारांना मदत करणं. हरियाणातनं फोन आला होता की अरे आमचे बंधू तिथं अडकलेत, पैसे देतो पण त्यांचे राहायचा प्रश्न सोडवा, तर खाण्याचा प्रश्न सोडवा. तो आपण इथं बसून सोडवला. तर हे शक्य होतं. संघटना आहे एकच साधन. स्वरूप वर्धिनी संघ, त्याच्यातनं हे उभं राहिलेलं सगळं काम, त्याच्यातनं हे साध्य होतं. तुम्ही मी हे निमित्त मात्र आहोत, शुल्लक आहोत, आहे की नाही. मैं रहू या ना रहू, भारतीय रहना चाहिए, हा मंत्र आहे या सगळ्याचा. त्यामुळं कोविडचं काम हे अतिशय प्रेरक होतं, दुःखदायक होतं. या काळात माझ्या बायकोला कोविड होता, आईला कोविड होता आणि मी स्वतः घराबाहेर राहत होतो त्या दोघांना घरात ठेवून. आणि माझं राहायचं ठिकाण तेव्हा वैकुंठ स्मशानभूमी होतं. या सगळ्याच्या ह्याच्यात की तिथं राहून आपण हे सगळं करायचं. मजा आली असं म्हणता येणार नाही, परंतु त्याच्याने अतिशय अंतर्मुख संवेदनशील केलं की आपल्याला समाज म्हणून अजून बरंच काही पुढे जायचं आहे.
घरामध्ये पत्नी कोविडने आजारी, आई कोविडने आजारी, आणि घरातला करता माणूस हा वैकुंठामध्ये जाऊन कोविडमुळे जे मृत्युमुखी पडले अशा लोकांवर अंतिम संस्कार करतोय. पुन्हा त्यांच्या आप्तस्वकीय देखील यायला बंधन आहे, सरकारने टाकलेलं आहे. असं असताना व्हिडिओ कॉल करून त्यांना अस्थि दाखवायचं. आणि हे खरं तर म्हणजे शारीरिक श्रम आपण खूप उचलू शकतो, पण हे मानसिक श्रम उचलणं याला वाघाचंच काळजी लागतं. आणि हे श्रम हे तुम्ही उचलले हे खरंच स्वरूप वर्धिनीचं जे कार्य आहे, ज्या काव्यपंक्ती तुम्ही आता उच्चारल्या की मैं रहू या ना रहू भारत ये रहना चाहिए, किंवा संघटनेचं महत्व तुम्ही समजावून सांगितलं की संघटना असेल तर सगळं होऊ शकतं, तुम्ही आम्ही फक्त निमित्त मात्र आहे. हा जो लीनता आहे, ही जी नम्रता आहे, हे जे श्रेय न घेण्याची पद्धत जी संघटनेमध्ये आहे. आणि दुसरीकडे मी सुरुवातीला सांगितलं की एक लोक असे की ही चित्र विदेशात दाखवून देशाची बदनामी करायचे, आणि स्वरूप वर्धिनी की जे प्रत्यक्ष काम करत होते पण कधी आपले फोटो दाखवले नाहीत. आणि याच्या जोडीला अशी काय मंडळी होती की जी फक्त पब्लिसिटी मिळवण्यासाठी खोटे नाटे फोटो काढायचे, किंवा एखादं फूड पॅकेट द्यायचं, त्याचा फोटो काढायचा आणि तो सोशल मीडियावर टाकायचा. अशा परिस्थितीत काय वाटतं तुम्हाला की आपण जे काम करतोय समाजासाठी ते खरंच त्याच्यातून काही घडतंय, समाज मन बदलतंय का अजूनही आपल्याला खूप काही करायचंय? अजिबात नाराज व्हायचं कारण नाही. बघा, स्वार्थी मनुष्य जन्मतः स्वार्थी. ते माकडाची गोष्ट ऐकली आपण की ते जेव्हा पाणी नाकारबंद माकडे ती मुलाला ते खाली ठेवतील स्वतःवर. स्वार्थ आहे आणि मनुष्य तसा असणार आहे. आपण आता ज्या संस्कारातनं वाढल्यानंतर आपण ह्या सगळ्यापासून दूर गेलेलो पाहिजे. आणि मनुष्य समाज म्हटलं की हे 4-2 प्राणी असणारच आहे. विषय असा आहे की आपण काय विचार घेऊन पुढे जायचंय, आपल्याला काय म्हणून सिद्ध व्हायचंय या सगळ्याच्या ह्याच्यात. म्हणजे काही साधनं नसताना एवढ्या आत जाऊन जंगलात जाऊन काम करणारे काही सामाजिक कार्यकर्ते, घरचं अत्यंत वाईट असताना देखील संघर्ष करणारे सामाजिक कार्यकर्ते, त्यांचं नाव नाही, त्यांचं लौकिक नाही, त्यांना ना काही पद्मश्री आहे ना त्यांना काही सरकारचे पुरस्कार आहे, तरी देखील हे करणं गरजेचं आहे. समाधानाच्या पलीकडे जाऊन हे करणं आवश्यक आहे. हे जिथं समजतं ना तिथं खरं सामाजिक काम सुरू होतं. मला 10 गरिबांना पुस्तक, मला समाधान वाटलं. उद्या तुला समाधान ते वाटलं नाही तर ते बंद करायचं का? ती गरज आहे तोपर्यंत मला करावं लागेल. माझं समाधान झालं नाही झालं, आनंद मिळाला नाही मिळाला तरी चालेल, पण आनंद मिळतोच. आनंद बघा काय, हे पांडुरंगाला वारकरी जसा चालत चालत जातो 15 दिवसांनी त्याला भेटतो, आणि किती वेळ असतो तिथं सांगा ना, किती वेळ असतो? 1 निमिष. तर त्याला असं ढकलून देतात. म्हणजे विठ्ठलाचं महत्व या वारकऱ्यांमुळे आहे ना या सगळ्या. पण तो काय, त्याला तेवढा सेकंद तो म्हणतो ते आयुष्य भरलं माझं, पावलं बस. आपल्यालाही ना तो आनंद या सामाजिक वारीत मिळतो, या सगळ्याचा याच्यात मिळतो. कोविड मधले एवढे फोन आहेत माझ्याकडे, मला आठवत मी कुठे येऊ तुम्हाला भेटायला, तुमच्यामुळे ते कुटुंबाचे. अरे मला कुठंच भेटायला येऊ नको, तुझ्या जवळ गरज असलेला कोणी शोध आणि त्याचं काम कर. अहो आमच्या या कामातनं आमच्या वडारवाडीतला हर्षल सुरेश, त्यांचं घरचं असंच, पण ते म्हटले वर्धिनीसाठी 2 वर्ष मला द्यायचे, त्यांनी दिली ना. अशी देणारी पोरं आहेत की ठीक आहे घरात दारुडे आहेत, घरात प्रश्न आहे, पण प्रश्न पण सोडवणार कोण ना, हा विषय. आंबेडकरांनी हाच विचार केला असता की पहिलं मी माझं सगळं पूर्ण करतो मग येतो. तर बाबासाहेब, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब झालेच नसते. ते घरातला संघर्ष आहे, करेल. वकिलीला त्यांना कोण उभं करा ना, एवढ्या बडोद्याच्या गायकवाडांनी त्यांना स्कॉलरशिप देऊन त्यांच्या तिथं कामाला ठेवल्यावर पण तिथं त्यांना जातीय अन्याय सहन करायला लागतो. तरी बाबासाहेब म्हणतात की नाही करायचं आहे. हे करायचं आहे म्हणणारे जे आहेत ना, ते बाबासाहेब असतील, महात्मा फुले असतील, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे असतील, सावित्रीबाई असतील, सावरकर असतील, हेडगेवार असतील, आमची स्वरूप वर्धिनी संस्था, किशाभाऊ पटवर्धन असतील. किशाभाऊ ज्या वस्तीत जायचे ना त्या वस्तीतली लोक बऱ्याचदा की हा
इथं येऊन पटवर्धन काय करतोय तर त्यांच्या गाडीवरती विष्ठा टाकायची, तरी किशाभाऊ अभ्यासिका घेऊन आल्यानंतर ती गाडी हाताने धुवायचे, परत दुसऱ्या दिवशी जायचे. काय खास आहे, शब्द चुकीचा आहे, कशासाठी? पण त्या किशाभाऊंमुळं आज निलेश डायरेक्टर, त्याच्याही 12 घरचे जुने भांडी करायचे, त्याच्याकडे 2 मास्टर डिग्री. आज अनेक आमचे कार्यकर्ते हे PhD झाले, कॉलेजचे प्राध्यापक झाले, प्राचार्य झाले, वकील झाले, सैनिक झाले, प्रशासकीय अधिकारी झाले, उद्योजक झाले, इंजिनियर झाले, सामाजिक कार्यकर्ते पण झाले. एक तुम्हाला आता बोलता बोलता मला सहज लक्षात आलं तुमच्याबद्दल जे काही मी सर्च करत होतो त्याच्यात मला सांगायला आवडेल की आपले निलेशराव धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते आहेत, पण तेवढेच अकॅडमिक करिअरमध्ये देखील त्यांनी खूप मोठी झेप घेतली आहे. आणि सांगायला अभिमान वाटतो की 10वी मध्ये हे शाळेमध्ये पहिले आले होते त्यांच्या शाळेत. आणि तेव्हाचे राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम हे जेव्हा पुण्यात आले होते तेव्हा काही निवडक विद्यार्थ्यांशी त्यांनी चर्चा केली होती, वार्तालाप केला होता. त्याच्यामध्ये निलेशरावांचा नंबर लागला होता, निलेशराव त्याच्यामध्ये उपस्थित होते आणि APJनी त्यांच्याबरोबर संवाद साधला. ही खूप मोठी अचिव्हमेंट वयाच्या 15व्या वर्षी, 10वी मध्ये मुलगा असतो, 10वीत असताना निलेशरावांनी हा सगळा पल्ला गाठला होता. ह्याच गप्पा चालू असताना मला एक तुम्हाला सहज असं विचारावंसं वाटतं की हे सगळे घरामध्ये सगळे प्रॉब्लेम्स असताना, समस्या असताना असा कुठला अनुभव वाटला तुम्हाला की जो खूप वाईट पण आहे आणि असे काही मदतीचे हात पण आले असतील किंवा असे काही चांगल्या गोष्टी पण शिकायला मिळाल्या असतील, तर ते जरा सांगितलं तर बरोबर. अगदी म्हणजे आता एक असं आहे, गरिबीचं उदात्तीकरण अजिबात करू नये. मी असा, माझा बाप असा, तरी मी तुमच्यापेक्षा ना अतिशय वाईट स्थितीत असलेले लोक जबरदस्त काम करतात. वा, जबरदस्त ताकदीने काम करतात. आमचे भीमराव गस्ती बेरड समाजातले व्यक्तिमत्व, त्यांचं जेव्हा मी बेरड पुस्तक वाचलं मी रडलोय रात्रभर. अरे यार, काय संघर्ष असतोय का त्याच्या आयुष्यात भीमराव गस्तींचा. आपण काहीच नाही हो, आपली गरिबी, आपली व्यसनं काहीच नाही. याचं कारण असं की मी जेव्हा धुणे भांडी माझी आई करायची तर एकीकडे महाराष्ट्रात ब्राह्मणेतर वाद अजून जिवंत आहे पूर्वीपासून. तर सारस्वत कुटुंबात माझी आई असा कधी अनुभव आला या वादाचा? मला नशिबाने म्हणायचं की काय म्हणते की लकी होतो आणि ती सगळी लोक पण सगळी काय म्हणतात की चांगली होती. त्यांच्याबरोबर मी एकत्रित जेवलोय त्या सगळ्या सारस्वत कुटुंबांमध्ये. आणि म्हणजे ते काहीतरी उच्च जातीचे कोणतरी आहेत काय, हे काय माझ्या आईचं वागणं, माझ्या आईचं काम आणि आईमुळं माझ्याकडं स्वरूपवर्धनीमुळे आलेली थोडी हुशारी, तर ते माझं कोण भरून कौतुक करायचंय. मला काही प्रमाणपत्र मिळाली 8वीत असताना. एकाच वर्षी मी 6 एक प्रमाणपत्र घेतली होती, खेळातलं असेल, गाण्यातलं असेल. आणि ते असं एका पिशवीत भरून माझी आई, मुलांनी बघा काय काय केलंय, काय वाचता येणार ते. म्हणून मग तिथं एक कुटुंब होतं, त्यांनी ते बघितलं. हे त्याला बोलव आणि मला त्यांच्या घरात जेवायला लागलं. ते पहिलं भात खा, ते स्टाईल सगळी एक तर ते त्यांनी मला एक भेट दिली, एक मोठं काय म्हणतात की ज्याच्यात तुम्ही सगळी सर्टिफिकेट नीट ठेवली पाहिजे, फोल्डर फाईल दिली प्लास्टिकची, की त्याच्यात ते सर्टिफिकेट. ते माझ्यासाठी लक्झरी होतं की अरे कोणतरी जेवायला घालतं एवढ्या मोठ्या बंगल्यात. तर ते जातीचा जो काही आहे ना तो तिथंच संपला होता. आणि मग मला सगळीच कुटुंब तिथली ही शिकवायला, कामत नावाचं कुटुंब होतं. ते रोज सकाळी मला म्हणायचं घरी या, घरी आले की नाश्ता द्यायचे, अभ्यासाला बसवायचे, माझा अभ्यास घ्यायचे. तेव्हा माझी त्यांच्या घरातली जुने भांड्याची कामं करत असायचे. तर त्यांनी मला हे सगळं काय म्हणतात की जातीय द्वेष, जातीय अत्याचार हे वागणुकीने गळून पडतं हे मला तेव्हाच कळलं. आणि त्यांनी तशी वागणूक मला दिली. कदाचित त्यामुळेच मला जाती अत्याचार, जाती अंत, या जाती अत्याचार विरुद्ध लढणं याचं एक सकारात्मक मार्ग तिथून मिळाला मला सगळ्यात. कारण की पुढच्या काळात मी कार्यकर्ता म्हणून विकसित झालो, तसं जातीय अत्याचार जिथं जिथं झाले तिथं जाऊन
फॅक्ट फाइंडिंग केली पाहिजे, तिथं जाऊन त्यांच्या न्याय हक्कासाठी बोललं पाहिजे. त्याच मुद्द्यावर येणार होतो. मग तुम्हाला काय म्हणजे काय वाटतं तुम्हाला की ही जी तुम्हाला जे काही चांगल्या गोष्टी शिकायला मिळाल्या लहान असताना, तर ही जाती अंताच्या लढाईचा विजय म्हणायचा का हिंदू संघटनेचा प्रभाव म्हणायचा? हा हिंदू संघटनेचा नक्की प्रभाव होता की पंक्तीभेद, जातीभेद, लिंगभेद या सगळा मुक्त असा हिंदू समाज सावरकरांना हवा होता, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पण हवा होता, हेडगेवारांना हवा होता. आणि हे मला नशिबाने काय म्हणतात की मला आठवतं की एक कुटुंबातल्या त्या सारस कुटुंबातल्याच अतिशय प्रसिद्ध मुख्याध्यापिका होत्या, त्या एसविनियम शाळा इंग्लिश मिडियम त्याच्या. तर त्या मुंबईला कामानिमित्त गेल्या, त्याच्यानंतर त्यांना शाळेत जायचं होतं म्हणून त्या आमच्या घरात जे काही 70 सीट त्या घरात आल्या. त्या घरात त्यांचा डबा जेवले, आमचं पाणी पिलं, मसाले भात होता आईचा तो खाल्ला. तिथं मी म्हटलं की यार त्यांचं 5 BHK घर आहे. त्या काळी 2001-2 ची गोष्ट आहे. आपल्या घरी आले, त्या घरात बसल्या आणि त्यांनी माझ्यासोबत त्यांचं जेवण झालं. तर आणि मग पुढं मला तेव्हा तर जात कळतच नव्हती काय असतं, काय हे काय जेवतं, हे जेवतं म्हणजे नॉर्मल जेवण आहे ना. पण पुढे जेव्हा कळलं की हिंदू समाजात काही अशा पद्धती होत्या की नाही, लोक सावली पण नाही स्वीकारायचे. पण एकीकडे मी बघितलं की अरे हे माये खाली घेतात, आपल्याला प्रेम लावतात, ते करतात आहे. ठीक आहे, चुका झालेल्या आहेत, विष नक्की हे झालेलं आहे, परंतु आपल्याला काय घेऊन पुढे जायचं? फट अजून मोठी करायची का ती बंद करायची, ती वज्रमूठ करायची, हे आपल्याला ठरवावं लागेल. आणि मग त्या अप्रोचने आम्ही विविध जाती अत्याचार आणण्याच्या एक लढाई तर आपण एकत्रित लढली आहे की 16 प्रकरण पुण्यातलं जे काही झालं. तर खोलेबाईंनी ते काही राऊतांना त्या बाईला की तुझ्यामुळे माझं 16 मोडलंय. आणि कुठल्या जगात आपण काय करतोय, काय गोष्टी, त्याची तक्रार पोलिसांनी कळलं की याची तक्रार कशी करायची. त्याच्यात त्या राऊतबाईंना एवढं गिल्टी करेन मी स्वयंपाक करून देतो, तर मी हिचं काय असं मोडीत काढलं. ही लढाई आपण एकत्रित लढली आणि त्या राऊतबाईंना आपण न्याय मिळवून दिला. त्यांच्यावरची कंप्लेंट मागे घ्यायला लागली. ही कशी गेली? आता याच्यात आपल्याला शक्य होतं. फार फुलेबाईच्या समाजाच्या आहेत, त्यांची सगळ्या पद्धतीने आपण टीका करू शकलो असता. पण या याच्यात आपण काय केलं? मराठा संघटना, ब्राह्मण संघटना एका व्यासपीठावर आणल्या हिंदू म्हणून. हा आपला प्रश्न आहे आणि चला मिळवून सोडा, तुम्ही कोलेबाईंशी बोला, आम्ही राऊतबाईंना सपोर्ट देतो. आणि त्या मनोविलगाने दोन्ही नेत्यांनी, दोन्ही नेतृत्वाने, समाजाने येऊन हा प्रश्न आपला सोडवला. नाहीतर याच्यावरनं रान पेटवता आलं असतं. परंतु काय घेऊन जायचं, आपल्याला काय करायचंय हा विषय आपण ठरवला पाहिजे. पण हे काही प्रकरणात शक्य होतं. काही ठिकाणी जाती अत्याचारात आपल्याला एखाद्या समाजाविरुद्ध कोर्ट कचेऱ्या, मोर्चे, आंदोलन करावेच लागतात. आज पारधी समाजातल्या सामाजिक कार्यकर्त्या सुमन काळे अजून पण केस प्रलंबित आहे. आपण जय भीम नावाचा चित्रपट पाहिला की पोलीस कस्टडीमध्ये मृत्यू होतो त्याचा, त्याची बायको लढते. पोलीस कस्टडीत सुमन काळेचा मृत्यू झालाय. तिला आज पण न्याय मिळालेला नाहीये. तिचा भाऊ गिरीश चव्हाण ते म्हणतात खरंच आहे का लोकशाही? का हा त्याला प्रश्न आला तर आपण त्याच्या बाजूने सर्वार्थाने उभं नाही राहिलो. आज त्या पोलीस कस्टडीत ज्यांच्यामुळे ते सगळे पोलीस आज निवांत आहेत, व्यवस्थित आहेत, ते डॉक्टर सगळे नीट आहेत. सुमन काळेला न्याय कधी मिळणार? हेच प्रकरण आम्ही अनुभवलं नितीन आगे प्रकरणात, खरडा इथे. त्या पोराला प्रेम प्रकरणातनं वर्गातनं उचलून नेऊन मारले, परंतु ते सगळे आज निर्दोष सुटलेले. परंतु पण तुम्ही कधी आरोपी ज्या समाजातले आहेत त्या सगळ्या समाजाला टार्गेट नाही? हे बघा, म्हणजे मला तोच मुद्दा तुमचा खूप भावला की दरी जी वाढवायची का कमी करायची आहे, फट जी आहे ती मोठी करायची आहे का ती बंद करायची? काय अप्रोचने हा प्रश्न सोडवायचा आहे हे खूप गरजेचं आहे. या निमित्ताने आपल्या सगळ्यांना जाती अंताची लढाई लढायचीच आहे. मग त्याच्यासाठी जो सावरकर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलंय ना, आंतरजातीय विवाह मी स्वतः केला, माझ्या भावाचा केला, आमच्या अनेक कार्यकर्त्यांचा करण्यासाठी त्यांना प्रेरणा दिली.
आणि असे अनेक आंतरजातीय विवाह कुटुंब घडून आले आणि त्याच्यात नाव आलं जातं की 2 जाती आनंदाने एकमेकांच्या घरी येणं जाणं करतात, बसणं उठणं करतात. त्यांच्या नातेवाईकापर्यंत पण निरोप गेला की अरे हे काय वेगळं नाही आहे, काहीतरी भारी आहे, काहीतरी भव्य आहे, क्रांती नाही, हे नैसर्गिक असलं पाहिजे. नैसर्गिकपणाने माणुसकी जी येते ना, हिंदू म्हणून सगळ्या जाती एक आहेत, हा संदेश देण्याची अत्यंत चांगली गरज आहे. आणि अनेक ज्यांच्यावरती सतत की बाबा मराठा समाज असेल, ब्राह्मण समाज असेल, सतत त्यांना नाही ह्यांनी केले अन्याय अत्याचार, परंतु आज माझ्याबरोबर माझा सागर शिंदे कार्यकर्ता आहे, विवेक कुलकर्णी, विविध जाती समूहातली लोक हे आमच्या जातीय द्वेषासाठी, जातीयद्वेष मिळवण्यासाठी काम करतात. अतिशय सकारात्मक बाब आहे आणि हीच घेऊन पुढे गेलं पाहिजे. कुठल्याही एका समाजाला तुम्ही कल्पित करून आता तुम्ही हे म्हणजे पूर्वी तुम्ही बाबा अस्पृश्य तसं काही ना, आता तुम्ही ठरवताय का की यांनी असे वागले, त्यांना आता कधी त्यांच्याशी मनोमिलन करायचं नाही, सोडावं लागेल. भारतीय संविधानाने आपल्याला इतकं छान स्वातंत्र्य दिलंय, ही बंधुता शिकवलेली आहे, त्याचा आता उपयोग करून आपल्याला देश एक केला पाहिजे. हा काय हिंदू समाजाची आहे ना, गावकी एक आहे पण भावकी एक नाही. ही भावकी एक करायचं काम आपल्याला केलं पाहिजे. काही झालं तरी हे करावं लागेल आणि ते सगळ्यांना उचलावं लागेल. म्हणून ज्यांच्यावर पूर्वी अन्याय अत्याचार झालाय, आज आपल्याला संविधानामुळं, आज आपल्याला लोकशाहीमुळं एक चांगला प्लॅटफॉर्म मिळालाय. आज काय अभिमानाची गोष्ट आहे, आपल्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एक दलित समाजात नाही, बरोबर, आणि आम्हाला त्याचा अभिमान आहे, असला पाहिजे. द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती होऊ शकतात या देशात. आता आपण अण्णाभाऊ साठेंच मला रडणं मान्य नाही, लढणं मान्य. आणि हे लढल्यानंतरच्या सकारात्मक ज्या बाबी आहेत ना, त्या आपण अधिकाधिक दाखवल्या पाहिजेत. बघा, जाती अत्याचारातनं म्हणजे या जातीत लग्न केलं म्हणून ऑनर किलिंग होतंय, मारलं जातंय, परंतु माझ्याकडे असे 10 आंतरजाती विवाह आहेत, त्याच्यात दोन्ही घर वेगळ्या जातीची बसता ते मांडीला मांडी लावून आणि काय दाखवायचं आपल्याला. ह्या चुकीच्या गोष्टींवरती आवाज उठवणं, बोलणं करावंच लागेल, परंतु सकारात्मकतेने आपल्याला हा प्रश्न सोडवावा लागेल. कुठलीही क्रांती हे काही करू शकणार नाही. हे कम्प्लीट नैसर्गिकपणे हिंदू समाजाची भावकी एक करण्यासाठी आपल्याला खूप सामाजिक काम करावं लागेल म्हणजे लागेल. म्हणून प्रश्न विचारताना तुम्हाला असंच विचारलं होतं की जातीयांताची जी लढाई आहे, या जातीयांताच्या लढाईचा विजय म्हणायचं का हिंदू संघटनेचा प्रभाव म्हणायचं, का या दोन्ही गोष्टी या एकच आहेत? कारण की जातीयांताची लढाई म्हणून काही लोक वेगळ्या पद्धतीत काम करतात आणि हिंदू संघटन बांधणी अशी वेगळ्या प्रकारे चालू असते. तर ही दोन्ही ज्या गोष्टी आहेत या पूरक आहेत म्हणायचं, या सारख्या आहेत म्हणायचं का? जाती अंत करणे हे हिंदू संघटनेचं आद्य कर्तव्य आहे आपलं, त्याच्यातनं आम्हाला फूट काहीच पाडायचे नाहीये, हे आपलं काम आहे. हिंदू संघटनेमुळे जाती अंताची लढाई शक्य आहे. हिंदू संघटना त्या करू शकतील, 100% ते मोठ्या प्रमाणात झालेलं आहे आणि हे मनोमिलन घडून आलेलं आहे. आता जो शेवटचे धक्के द्यायचे राहिलेत ना, ती लढाई चालू आहे हिंदू समाजाची. ही आज भावकी एक होणं, आज पंक्तीभेद की कोण कुठल्या समाजाचा आहे बघते का जेवताना नाही, लग्न ह्या विषयात काही प्रमाणात राहिले, ते सगळ्यांनी मिळून जर ठरवलं की एक धक्का ओढ दो, जातीभेद तोड दो, झटक्यात हिंदू समाजाची भावकी एक होणार आहे. आणि काही खूप मोठा काळ नाही लागणार, खूप मोठं हे काम हिंदू संघटना मिळून करतात आहे. या सगळ्यासाठी यश येईल, 100% यश. वा, असं फॅक्ट फाइंडिंग कमिटीमध्ये तुम्ही अनेक ठिकाणी काम केलंय, तर ह्या कमिटीमध्ये प्रत्यक्ष तुम्ही फील्डवर जाऊन काय घडलंय, त्याचे कंगोरे काय काय आहेत आणि मीडियामध्ये त्याच्या बातम्या काय काय आल्या आणि ऍक्च्युअल काय घडले, तर असं काही त्याबद्दल तुम्हाला संभाषण करावं असं वाटतं का की काय असतं, काय झालेलं असतं आणि काय व्हायला पाहिजे? हा ना,
काय आहे, जाती अत्याचाराच्या काही घटनांमध्ये मी फॅक्ट फाइंडिंग केलं. हिंदू मुस्लिम संघर्षातल्या काही घटनांमध्ये फॅक्ट फाइंडिंग केलं. आणि फॅक्ट फाइंडिंग म्हणजे तिथं काही कागदपत्र घेऊन गेलोय, हा प्रश्न विचारले, महत्वाने जाऊन बसलोय, जेवलोय, गप्पा केल्या, त्याच्यात काही निष्कर्ष कळाली. तर सोलापूरमध्ये माळशिरसमध्ये माळेगावात एक घटना घडली होती की एका कुटुंबाला स्मशानभूमीत, हिंदू कुटुंबाला स्मशानभूमीत नाकारली आणि त्यांनी ग्रामपंचायतीसमोर अंत्यविधी केला. तर वाईट आहे ना, हे हिंदू म्हणून हा आपला कलंक आहे. पण मीडियाने ती अजून भयानक पद्धतीने ती बातमी दाखवली की जसं काही एक समाज तिथं रस्त्यावर अडूनच बसला होता की यांनी जायचं नाही. पण तो जेव्हा जाऊन आलो तर प्रस्थापित असलेले आणि ज्यांना हे टिकवलं, हा वाद टिकवला तर आम्ही सत्तेत राहू शकू, आम्हाला त्याच्या मिळू शकेल, अशांनी अडवलेला असतं. सगळ्या बाकीचा समाज तो जाऊन भेटलो की अरे याच्या अगोदर पण माहिती झालेली आहे तिथं, ही एक का झाली, त्याच्या मागे काही कारण तेव्हाची असतात. त्याच्याने मग हा समाज पूर्ण बावळट, हा समाज पूर्ण निग्लेक्ट करा असं नाही होऊ शकत. बरं, ज्याच्यावर अन्याय झालाय त्या समाजाचं पण असं म्हणणं नसतं. त्यांनाही माहिती असते की अरे मागची एक मैत त्या स्मशानभूमीत झालीच ना. मग ही फूट दाखवण्याचं एक इकोसिस्टीम आहे. अच्छा, ही इकोसिस्टीम काम करते हे भेद वाढवण्याचे. बघा कसा संघर्ष, बघा कसा अन्याय त्याच्याकडे, बघा कशी एक जात दुसऱ्याशी वागते. परंतु माझ्याबरोबर फॅक्ट फाइंडिंग मध्ये त्याच जातीतील मुलं असतात. एका ह्याच्यात तर मागास समाजातला कार्यकर्ता आणि काय सवर्ण बिवर्ण म्हणतात, तथाकथित लोक असं इत्यादी. ते सगळी टीम होते आम्ही, आणि आम्ही दोघंही आम्ही सगळे बघतोय की अरे अन्याय झालेला आणि अन्याय करणारा काही त्या सिच्युएशन मध्ये घडलेली गणितं असतात. त्याच्याने तुम्ही अख्खा एक समाजावर शिक्का नाही मारू शकत. आणि हे सकारात्मक चित्र त्या फॅक्ट फाइंडिंग मधून कळतं की मीडियात जातीय द्वेष वेगळाच दाखवला जातो. ही इकोसिस्टीम एक चित्र तयार करते आणि मग त्याच्यात आपण सगळं, कारण की प्रत्येकाला वेळ नाहीये, स्वतःचं रडगाणं आहे, घर आहे. समाज म्हणून आम्हाला कसं पुढे जायचं हे एकदा आपण ठरवलं पाहिजे. कोई भी देश परफेक्ट नहीं होता है, उसे परफेक्ट बनाना पड़ता है. हे रंग दे बसंती मधलं आमिर खानचं चित्रपटातलं वाक्य अनेकांना पटलं. मग यार वास्तवात हे आहे तर दिखाना क्या है हे पण आपण ठरवलं पाहिजे. आणि बघा लपवा असं नाही म्हणत आहे, परंतु संदेश काय द्यायचा हे एकदा ठरवा. या सगळ्या एकोप्याचा संदेश आवश्यक आहे आणि तो द्यायचा मक्तेदारी काय फक्त एका विशिष्ट समाजाची नाहीये. सगळ्यांनी मिळूनच एकोप्याने राहायचं ठरवलं पाहिजे. आपण झालेल्या घटना, इतिहासातल्या चुका मान्य केल्या पाहिजे. ज्यांच्यावर अन्याय अत्याचार झालाय त्यांच्याविषयी सहानुभूती असली पाहिजे आणि ज्यांच्यावर अन्याय अत्याचार झालाय त्यांनी आता ठरवलं पाहिजे की यस, एक दिलानं, एक मतानं, गुन्हे गोविंदानं आम्ही राहू शकतो. हा एकोपा देशाला सगळ्याच दृष्टीने पुढे नेण्यासाठी प्रचंड आणि अत्यंत गरजेचं आहे. आणि त्यासाठी काम करणं मला माझ्या आयुष्याचं काय म्हणता येईल की इति कर्तव्य वाटतं की हे केलं पाहिजे. की भावकी एक करण्यासाठी आपल्याला सगळ्यांना काम करावं लागेल. तुम्ही मगाशी सांगत होते अनेक फॅक्ट फाइंडिंग कमिटीमध्ये तुम्ही होता, तर मी ते सगळं तुमचं जे काही सोशल मीडिया बघत होते त्याच्यामध्ये तुम्ही आसाममध्ये गेला होता काही कारणामुळे. तर तिथं काय तो विषय होता की ज्याच्यामुळे कुठलं फॅक्ट फाइंडिंग करायला तुम्ही तिथे गेला होता? आसामला 2-3 वेळा झालं. आसाम झालं, अरुणाचल झालं, पश्चिम बंगाल झालं, मेघालय झालं. या जो नॉर्थ ईस्ट आहे ना, म्हणजे आपण देश म्हणून पण त्या भागाची क्षमा मागितली पाहिजे की त्या आपल्या आदिवासी बांधवांकडं आम्ही कमी लक्ष दिलं आणि काहींनी शिक्षण, आरोग्याच्या निमित्ताने तो सगळाच भाग आज आपल्यापासून तोडायची तयारी केलेली आहे. आणि त्याच्यात आता परकीय शत्रू बांगलादेशी घुसखोर हे कायमचं तिथं एक शेवटचा धक्का द्यायच्या तयारीतच आहेत का असं वाटतं. 2011ला पहिल्यांदा आसामला जेव्हा गेलो तर विस्थापित हिंदू कुटुंबांच्या छावण्या मी तिथं पाहिल्या.
मला धक्का होता की अरे हिंदूंच्या देशात हिंदू विस्थापित 2011ची तर तिथं स्थानिक आदिवासी समाज आणि बांगलादेशी घुसखोर यांच्यात मोठी दंगल त्या काळी झाली होती. त्या दंगलीत तिथल्या आदिवासी समाजाने स्थानिक हिंदूंनी प्रचंड मार खाल्ला होता की त्यांना त्यांचं घर सोडून पळून यावं लागलं. सरकारी छावण्यामध्ये ते राहिले. सगळं बांगलादेश बॉर्डर मला या निमित्ताने फिरता आली. आणि एक वेगळाच सामाजिक प्रश्न जो मला इथं कधी दिसला नव्हता. स्थलांतरित लोकांचे प्रश्न धरणामुळं विस्थापित झालेले पाहिले होते. विश्वास पाटलांचं पुस्तक पण त्याच्यातलं वाचन झालं होतं. परंतु प्रत्यक्ष विस्थापित हिंदू कुटुंबांना मी छावण्यांमध्ये भेटलो. त्यांच्यावर झालेले अन्याय अत्याचार, हक्काची जमीन सोडून, हक्काचं घर सोडून ज्याला पळून यायला लागतं ना, त्याचं दुःख काही वेगळंच असतं. कालपर्यंत जे ओळखीचे नव्हते ते उरावरती बसल्यानंतरचा धक्का हा भयानक असतो. किंवा ज्यांना आपण प्रेमाने स्वीकारलं की अरे करलो हे आपण, त्याच्यातनं दिलेला मानसिक धक्क्यातनं कसं सावरायचं. हे मानकाचार नावाचं आसाममध्ये बॉर्डरला गाव आहे, बांगलादेश बॉर्डरला, की जिथनं अर्ध्या किलोमीटरवरती बांगलादेशची कुंपण दिसतं. तर तिथल्या कुटुंबात जेवण झालं, भेटणं झालं, रात्री 10:30-11ला जेवण झालं. आणि काय परिस्थिती आहे, काय चाललंय. तेव्हा एक शिक्षिका ज्या घरात आम्ही राहिलो होतो, त्या कार्यकर्त्याची बहीण आली, बसली आमच्या गप्पांमध्ये. ती कधी तिचे विषय सांगायला लागली कळले नाही. आणि ती म्हटली की हिंदू बहुल असलेले आमचं गाव आज बांगलादेशी घुसखोरांनी वेढलेलं आहे. आता काही ठराविक हिंदू कुटुंब राहिलेली आहेत आणि घरावरती दगडी पडणं, घराच्या दरवाज्यांना धक्के देणं हे सहज होतं. इथं आमच्या भावाचा स्टुडिओ आहे. त्या स्टुडिओमध्ये जाऊन बेचणे काय काय, मेरे बच्चे को काम करो, हे अशा पद्धतीच्या विनंती वजा धमक्या किंवा सूचना तिने आम्हाला सांगितल्या. ती ज्या शाळेत शिक्षिका होती त्या शाळेत बांगलादेशी घुसखोर म्हणा किंवा मग मुस्लिम म्हणा, त्यांची तिच्याशी वागण्याची पद्धत म्हटली की आता इथं राहूशी नाही वाटत, कुछ तो हमारे लिए करो. रात्री 12:15-1चा सगळा संवाद आहे. आणि त्याच्या आर्ततेने त्यांनी आग घातली की कुछ तो हमारे लिए करो. डोकं बधीर होतं माझं. अरे आसाम म्हणजे आमची हिंदूंची ही भूमी, ज्याच्यातनं भारतीयत्व आहे, तर तिथं हे प्रसंग घडतात आहे, छावण्या लागतात, ते लोक पळून जातात आहे. आणि तिथनं तस्करी होती, तिथनं खोट्या नोटा पसरवल्या जातात सगळ्या. आपल्याला या कुटुंबासाठी काय करता येईल. मला मी हातबल होतो, मी काय आसामला जाणार आणि मी काय करणार या सगळ्याचं. मग ती प्रेरणा होते की अरे आपण काहीतरी जिथे राहतो तिथल्या तरी सामाजिक प्रश्नांना सामोरे जावा. बंगाल आम्ही फिरलो. बंगालमध्ये फिरल्यानंतर एका गावातल्या व्यक्तीला फोन केला की भाई साहब आपसे मिलने का है, सुना है की जो हिंदू मुस्लिम जी काही दंगल झाली त्याच्यात तुम्हाला सर्वाइव व्हायला लागलं. तो म्हटलं मुझसे क्यों मिलना चाहते हो, ये बात क्या हुई, घटनाएं क्या हुई थी, यहां मत आ. तो 5-6 किलोमीटर बाहेर आला त्याच्या गावाच्या क्षेत्रातून आणि आम्हाला भेटला. डर लगताय साहब. त्याच्या गावात त्याला भीती वाटते आमच्याशी बोलायची. काय आहे हा प्रश्न आहे. म्हणून सामाजिक काम करताना सामाजिक कार्यकर्त्याने राष्ट्रीय सुरक्षा याच्याकडं बारकाईने लक्ष दिलं पाहिजे. तुम्ही मोठं सामाजिक काम कराल, प्रस्थापित कराल, परंतु देश प्रथम. हा देश आहे तर तुमचं सामाजिक काम आहे. नाहीतर टाटांचा पर्शिया इराण झालेला आहे आणि तिथं कोणी इराणी नाहीये. पिरॅमिड बांधणारे इजिप्त मधले
कुठे गेले? ती संस्कृती मेसोपोटेमियन जी काय होती संपलेली आहे. हा देशाची ओळख काय आहे? सहिष्णू हा समाज जो आहे, प्रेम लावणारा जो समाज आहे, हे सगळं टिकताना राष्ट्रीय सुरक्षेवरती आम्हाला गंभीर राहावंच लागेल, अवेअर राहावंच लागेल. आणि मग हे सामाजिक काम पण आपल्याला करावं लागेल. ही सगळी व्याप्ती मला स्वरूप वर्धिनीमुळे मिळाली. स्वरूप वर्धिनीतले कार्यकर्ते असतील, त्यांनी हे मला जग दाखवलं, ही दुनियादारी पाहायला मिळाली. आणि मग मी माझ्या पुढच्या पोरांना पण अशा पद्धतीने केरळला पाठवलं, झारखंडला पाठवलं, काश्मीरला पोरं जाऊन एक महिना कामं केली. हे सगळं आम्हाला स्वरूप वर्धिनीच्या भट्टीतनं तयार झालो. आणि आम्ही असे हे राष्ट्रीय प्रश्न, सामाजिक प्रश्न, जातीय प्रश्न हे काहीतरी वेगळे, याच्यासाठी असं वेगळं लढायला सर्वांगाने याचा विचार केला पाहिजे. आणि मग ते सोडवण्यासाठी म्हणून आपल्याला लढावं लागेल. ही जाणीव, हा संस्कार या सगळ्यात म्हणजे नॉर्थ ईस्ट, आसाम, पश्चिम बंगाल, केरळ तुम्ही जाऊन आलात, केरळला जाऊन आलात, म्हणजे स्वरूप वर्धिनीचे कार्यकर्त्यांना तुम्ही पाठवलं, तुमची पुढी तयारी केली. याच्या जोडीला गडचिरोली झालं आणि अगदी आपल्या पुणे जिल्ह्यातलं मुळशी झालं. इथं देखील बऱ्यापैकी तुम्ही वाड्या, वस्त्या, गावं पिंजून काढली. आम्हाला 9वीत नेलं होतं मुळशीत. 9वीत फिरती प्रयोगशाळा असायची. आम्ही स्वतः लाभार्थी, आमच्यावर स्वरूप वर्धिनी काम करते. पण स्वरूप वर्धिनी म्हटले की तुमचा शेंबूड पुसायला आम्ही रुमाल नाही घेऊन येणार, तुम्हाला तुमचा कसा पुसायचा, तुम्हाला तुमचं कसं सावरायचं आहे. आमच्या घरात 18 दारिद्र्य असताना आम्हाला तुमच्यापेक्षा वाईट अवस्थेत असलेली कुटुंब, कातकरी वस्त्या, ग्रामीण भाग दाखवला. की तुम्हाला सरकारी नळ चौकात आहे, नळ आहे, ती बाई विहिरीवर जाते, ती नदीवरती जाते, तिथनं पाणी आणायचा संघर्ष त्यांनी आम्हाला दाखवला. तुम्हाला डांबरी रस्ता आहे, ते धनगराचं पोर आहे ना, 2 डोंगर पार करून शाळेत येतं, हे वर्धिनीने दाखवलं. अशा दुर्गम भागात संघ काम करतोय, शाळा काढतोय, हे पाहिलं ना आम्ही. आसाममध्ये कुठे ते होजाई म्हणून असलेलं बांगलादेशी घुसखोर प्रभावित क्षेत्र, तिथं कल्याण आश्रमची शाळा आहे. या सगळ्याच्या ह्याच्यात हा झारखंड आम्ही पाहिला. त्या झारखंड मधल्या आदिवासी भागांमध्ये असलेलं काम पाहिलं. त्यामुळे लोकांनी आपलं आयुष्य देऊन टाकलं आणि ते दिलं. त्यांनी त्या शाळेला नाव नाही दिलं, त्यांच्या सभागृहाला नाव नाही दिलं, त्यांच्या पद्मश्री द्या म्हणून पत्र भरली नाही. देश हमें देता है सब कुछ, हम भी तो कुछ देना सीखे. हा सेवा मंत्र आहे ना, इतका प्रेरक. तयांच्या कळा जाणवाव्या आम्हाला, तयांच्या सुखाचीच लागो स्पृहा, त्यांचीच काळजी लागली पाहिजे. हे वर्धिनीतलं रोज प्रार्थना. आणि मग हे सगळं पाहिल्यानंतर माझे घरातलं दारू, गरिबी, धुणे भांडी, मी आऊन केलं ताऊन केलं, क्षुल्लक आहे सगळं, अधिक व्यापक करायची प्रेरणा या सगळ्यात. वा. याच्या बरोबर म्हणजे अगदी देश पातळीवर तुमचा प्रवास झालाय, महाराष्ट्र राज्य पातळीवर प्रवास झालाय, पुणे जिल्ह्यामध्ये प्रवास झालाय आणि अगदी आपल्या पुणे शहरामध्ये इथून तुमच्या कामाला सुरुवात झाली. तर तिथंही तुम्ही म्हणजे मी कधीच कोणाच्या बोलण्यात हा विषय ऐकला नाही. अनेक सामाजिक कार्यकर्ते काम करत असतात, पण कुष्ठरोग्यांसाठी एक हिंदुत्ववादी कार्यकर्ता काम करतोय हे मी पहिल्यांदा ऐकलं. तर तो काय विषय होता आणि तिथं किती दिवस आपलं सेवा कार्य चालू होतं? कुष्ठरुग्ण काय होतं, आपल्यापर्यंत आपले कार्यकर्ते कधीच आपण केलेल्या कामाचा डिंडोरा करत नाही. तळेगावला कुष्ठरुग्णांसाठी कुष्ठधाम म्हणून संघाचं मोठं काम आहे, अमरावतीत मोठं काम आहे. पुण्यात मला योगायोगाने कर्वे इन्स्टिट्यूट मधून मी MSW शिक्षण घेत असताना त्या कुष्ठरुग्णांसाठी काम करायची संधी मिळाली. आणि म्हणजे स्वरूप वर्धिनीचा आणि आपल्या संघ संस्कारामुळं ते कुष्ठरुग्णी माणूस आहे,
फिनिश्ड. तर पहिले दिवस डब्बा घेऊन गेलो मी त्या बँडरवाला लेप्रसी हॉस्पिटलमध्ये, आणि कोणाच्या हाताला पट्टी आहे, कोणाच्या पायाला पट्टी आहे, कोणाचे बोटाशी वाकडे तिकडे. कुष्ठरोग काय असतो, कुष्ठरोग काय असतो मालूमच नाही ना अपने को इतना मालूम आहे की अरे ती लोक आहे, जाऊन त्यांच्यावर काम कर. मी गेलो आणि जेवायच्या वेळेस कुठं बसायचं, लोकांशिवाय करमत नाही. मग ते कुष्ठरुग्णांचं जेवण वाढत होते. झालं का म्हणलं वाढून, मी डायरेक्ट त्या खाटावरती बसलो. एक माणूस, अरे बाबा, तो अवाक झाला. अरे माझ्यासोबत अक्षय जोशी होता आणि मी, आम्ही दोघ जण आमचा डब्बा काढून बसलो जेवायला. म्हटलं अरे आम्हाला कुष्ठरोग आहे हा. तर मग काय म्हटलं, अरे आमच्यासोबत जेवायला नाही बसलाय कोणी कित्येक दिवसात चांगला माणूस. म्हटलं पण काय, आम्ही जेवता जेवता त्यांची दुःख सगळे ऐकत गेलो. मग ते म्हटले का बसत नाही तुला दाखवतो म्हणतो. त्याने पाय वरती केला, त्याची पट्टी खोलली, तळव्याला आहे ना एक अख्खा चेंडू त्याच्या तळव्यात जाऊ शकेल अशी खोल जखम होती. जेव्हा व्हिजिटर्स यायचे पाय कुष्ठरोग, तेव्हा ही सगळी लोक असे प्रदर्शनाच्या वस्तू असायच्या, पाय दाखव, बोट दाखव. आणि त्या जखमा, ते रक्त, ती बोट, ते विद्रूप झालेले चेहरे, आणि ते आठवल्यानंतर बाबा त्यांचं कामाचं महत्व कळतं. आणि त्याच्यात अनेकांनी पुढं कामं केली. संघाचंही या विषयात मोठं काम, कुष्ठधाम नावाने तळेगावला. आणि मग म्हटलं की अरे आपण ह्यांच्यासाठी कुछ तो करणं पडेल का यार, काहीतरी केलं पाहिजे. मग त्यांचं आधार कार्डसाठी काम केलं, त्यांचा कलागट एक फॉर्म करायचा प्रयत्न केला. ह्या सगळ्यांना त्यांच्या घरच्यांशी जोडायचा प्रयत्न केला की स्वीकारा, त्यांना तुमच्यात घ्या, काळजी घ्या त्यांच्या जखमेची, ते बरं होतं त्याच्यानंतर काळजी घ्या. म्हणजे या रुग्णांशी त्यांचे घरचे बोलत नाही, अलिप्त राहायचे. म्हणजे तिथं भरती केलं की हा व्यक्ती घरात नको. एक भीती ना, अज्ञानामुळे कुष्ठरोग आम्हाला होईल का, पुढच्या पिढीला होईल का, ही कुष्ठरोग काय हा संसर्गजन्य त्या हवेद्वारे कधीच होत नव्हतं. म्हणजे काळजी घेतली पाहिजे फक्त एवढा विषय. म्हणजे एक स्वतंत्र कुष्ठरुग्णांची वस्ती आहे, अंतुली नगर म्हणतात त्याला, त्या लेप्रसी हॉस्पिटलच्या मागे. आपल्या ना नकाशावर पण नाही ती. अच्छा. आणि ते सगळेजण तिथं राहतात कसे, काय करतात. कुठे ही वस्ती? एक कोंडवेमध्ये बँडरवाला लेप्रसी हॉस्पिटल आहे, त्या हॉस्पिटल मधनच रोड जातो. त्यावेळेला त्या वॉर्डामधनं पलीकडे जायला लागतं. तिथं हे सगळे लोकांचे त्यांचे दैनंदिन जीवनाचे काही संघर्ष होते की वडील कुष्ठरुग्ण असल्यामुळे मग नको बाबा यांच्या घरात मुलगी द्यायला नको, इथपासून मग यांना नोकरीला टाळायचं. अशा सगळ्या ह्याच्यात अडचणी ते जगत होते. तेव्हा मग त्यांच्या काही न्याय हक्कासाठी काम करता आलं. त्यांची दखल, त्यांची मुलाखत आम्ही एका वर्तमानपत्रात छापून आणली त्यांची. त्यामुळे त्यांना काही वाचा फुटली. तर न्याय हक्काच्या लढाई करायच्या आणि न्याय हक्कासाठी समन्वय, योग्य संवाद पण साधायचा. या दोन्हीचं ताळतंत्र हे साधता आलं या सगळ्या याच्यातलं. हे जसं कुष्ठरुग्णांसाठी करता आलं, तसंच कातकरी आदिवासी मुळशीतले आम्ही म्हणायचो की अरे यांचा देश असं चेहऱ्यावर का वाटत नाही, ही जमीन त्यांची आहे, त्यांना पण वाटत का दिसत नाही, ते ममत्व त्यांना भेटत नाही का. त्यांना असं वाटतं का की ते पीडित असल्यासारखेच का राहतात. यांच्याशी संवादाच्या जागा तयार केल्या पाहिजे. आणि मग ते पण प्रयोग त्यांच्या शिक्षणाचा, आरोग्याचा या निमित्ताने काही त्याही विषयात काम करत आलं. कुष्ठरोगी रुग्णांपासून ते कातकरी आदिवासी समाज, गडचिरोलीतले आदिवासी, यांची अगदी आधार कार्ड बनवण्यापासून यांना पक्की घरं देण्यात, कागदी ओळख, जगण्याची स्व ओळख, असं सगळं काही करता आलं. आणि हे सगळं तुम्ही सांगताना खूप एक मार्मिक असं वाक्य तुम्ही वापरलं की ते खरं तर खूप लोकांनी किंवा आम्ही सगळ्यांनीच खरं तर त्यापासून प्रेरणा घेतली पाहिजे. तुम्ही असं म्हणाल की कुष्ठ रुग्णांची सेवा करण्याची संधी मला मिळाली, नशीब आहे म्हणायचं. ही काय तुम्ही कधी कुष्ठरुग्ण बघितलाय का आपल्यापैकी? काय जनरल नाहीच आहे, नाही
हो, इथपर्यंत मला आपण कुष्ठरुग्ण बघतो म्हणजे सिग्नलला भीक मागताना किंवा अगदी क्वचित पिक्चर मध्ये बघतो. किंवा आता ज्यांचा संघाशी किंवा या हिंदुत्वनिष्ठ संघटनांशी संबंध येतो असे काही कार्यकर्ते नक्की या अनेक सामाजिक प्रश्नांपासून आपण अलिप्त असतो किंवा त्याचं वास्तवात आपल्याला असं वाटत असतं की ठीक आहे सरकार काहीतरी करेल, परंतु हे सगळीकडे असं हेतुपुरस्सर हिंदू समाजातल्या लोकांनी केलं पाहिजे. जो खरं तर हिंदू समाजाला हा माहितीच नाही प्रश्न. अगदी काय म्हणजे ज्या सगळ्या वैश्य आहेत रेड अलर्ट एरियातल्या त्यांच्यासाठी कामाची या पद्धतीने या अप्रोचने काम करणारे आपले आज अनेक संस्था आहेत. चैतन्य महिला मंडळ आपलंच आहे, त्या काम करतात. हा विषय अजून पण आपल्यापासून निगडीत दुर्लक्षित आहे. तृतीयपंथी, ट्रान्सजेंडर, LGBTQ कम्युनिटी हे सगळे आपले भाग आहेत. यांच्यासाठी आपल्याला काम करावं लागेल. त्यांनाही असं वाटतं की आम्हाला यायचंय, परंतु कोण अडवत आहे मग त्यांना? तर ते कोण नसणार आहे. ते आम्ही गेलो की ते आपण जायची गरज आहे. फक्त आपण जायची गरज. आपण गेलो ना, आपला हा देश काय म्हणतो समर्थ भारत, संपन्न भारत आज 100% होणार. मी म्हणून म्हणालो की हिंदू समाजामध्ये पॉलिटिकल लिडरशिप डेव्हलप झालेली आहे. प्रत्येक क्षेत्रात हिंदू समाजाची किंवा हिंदुत्वाची भूमिका मांडण्याची एक कार्यकर्त्यांची फळी आहे, प्रवक्ते आहेत, एक लिडरशिप डेव्हलप झालेली आहे, एक नेतृत्व डेव्हलप झालंय. पण सामाजिक क्षेत्रात मात्र ही वानवा आपल्याला दिसते. पण ही वानवा भरून काढली आपल्या निलेशराव धायरकरांनी की सामाजिक क्षेत्रामध्ये हिंदुत्वाचा फेस म्हणून आपण निलेशरावांकडे बघू शकतो. आणि हे मी का म्हणलं याचं प्रत्यंतर आता निलेशरावांनी बोलताना दिलं की तृतीयपंथीय समाजामध्ये जाऊन काम करणे, जे वेश्या व्यवसाय करतात त्यांच्या समस्या जाणून घेणं, इथपासून कुष्ठरोग्यांपर्यंत कातकरी समाज, आदिवासी समाज, पुण्यामध्ये असलेल्या सेवा वस्त्या, इथपासून ते आसाम, पश्चिम बंगाल, केरळ, काश्मीर इथपर्यंत हिंदू बांधवांच्या, हिंदू समाजाच्या या सर्व स्तरापर्यंत, सर्व समाज घटकांपर्यंत असं सर्वव्यापी सर्वस्पर्शी काम ज्यांनी केलंय ते म्हणजे आपले निलेशराव. अशी मानदियाळी खरं मोठी आहे. मी अगदी बिंदू पण नाहीये मी या विषयातला. म्हणजे अगदी खूप मोठमोठी लोक आहेत ज्यांना आता पद्मविभूषण, पद्मश्री अशोकराव कुकडे आहेत, गिरीशराव प्रभूने आहेत, नानाजी देशमुख आहेत, आमचे किशाभाऊ आहेत, पुष्पाताई आहेत, शिरीष पटवर्धन आहे. खूप मोठी ही मानदियाळी आहे. त्या मानदियाळीत शेवटचा नंबर संपल्यावरती मी कुठंतरी आहे. बाकी हे सगळं हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्याचं हे वैशिष्ट्यच असतं की जो कधीही श्रेय हा स्वतःकडे घेत नाही. हाच तर खरा संस्कार आहे हिंदुत्वनिष्ठ सगळ्या संघटनांचा, स्वरूप वर्धिनीचा, संघाचा. तर आता आपण या आपल्या या सॅफ्रॉन स्टोरीच्या या एपिसोडच्या शेवटच्या भागाकडे आपण येऊयात. इथे मला असं निलेशरावांना विचारावं असं वाटतं की सुरुवातीला त्यांनी 4Cचा उल्लेख केला, करिअर, कॅरेक्टर आणि कॉन्ट्रीब्युशन फॉर कंट्री, असे 4Cचा त्यांनी उल्लेख केला. तर आपल्या सगळ्या दर्शकांना, विशेष करून युवकांना तुम्ही काय संदेश द्याल की इथून पुढे देशाकडे बघताना, समाजाकडे बघताना पण काय दृष्टीने बघितलं पाहिजे या सगळ्या राष्ट्रीय समस्यांकडे बघताना? आणि याच्या जोडीला म्हणजे मला तेही खरं तर सांगायचंच आहे आपल्या सगळ्या श्रोत्यांना की निलेशरावांच्या बरोबर कायम युवक असतात, कायम तरुण, 10वी, 11वी, 12वी सगळे युथ हे सगळे निलेशरावांच्या अवतीभोवती असतात. तर त्याच्या पाठीमागं काय कारण आहे आणि निलेशरावांचं जी कार्यशैली आहे निश्चितच त्याच्या पाठीमागे कारण म्हणजे त्यांची कार्यशैली, ती कार्यशैलीच आपण जाणून घेऊयात. आणि स्वरूप वर्धिनीचं व्यावसायिक युवकांचं संघटन आता ते बांधत आहेत, याच्या जोडीला लोकशाही जागर मंच आणि विवेक विचार मंचाचं ते काम करत आहेत. आणि सुरुवातीला मी जो त्यांचा परिचय करून दिला तो परिचय करून देताना सांगितलं की प्रभावी वक्ते, प्रभावी सूत्रसंचालक, याच्याबरोबर पहाडी आवाज
आणि याच्या जोडीला कथाकथन, शाहिरी, जलसे हे सगळं ते करत असतात. तर या सगळ्या गोष्टी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात आणि युवकांना याच्यातून काय शिकायला मिळेल, काय त्यांचा निलेश रावांचा संदेश असेल युवकांसाठी, तो आपण जाणून घेऊया. काय निलेश दादा, म्हणजे अजून माझंच काम भरपूर करायचं बाकी आहे, त्यामुळं इतरांचे संदेश घेऊनच मी काम करतोय. म्हणजे शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, बाबासाहेबांचा असेल, संघटना हे एक साधन आहे असं सांगणारे हेडगेवर असतील. या सगळ्यांचं अगोदरच्या वरिष्ठांनी आपल्याला खूप काही चांगलं सोनं देऊन गेलेलं आहे. तर मी तर अजून त्या पात्रतेला पोहोचायचंय, परंतु संदेशपेक्षा गप्पांचा एक सल्ला, की गप्पा मारता मारता जे बोलतोय की अनुभव घ्यायची तयारी आपण तरुणांनी ठेवली पाहिजे. वेगवेगळ्या विषयांची चव चाकली पाहिजे. माझं अपिंड नाही, माझं हे नाहीये, माझं ते नाहीये, हे सगळं सोडलं पाहिजे. बोलायची गरज लागली तर बोलेल, चादर उचलायची गरज लागली तर चादर उचलेल, काय कामगारांबरोबर बसायची वेळ आली तर त्यांच्यासोबत बसेल, आणि कोणी जर बळजबरी धर्मांतर करत असेल तर त्याच्याबरोबर पण बसेल. तर अनुभव घेण्यासाठी तयार असलं पाहिजे असं मी तरुणांना, मी अजून तरुण आहे, अजून मला बरंच काही शिकायचंय. संदेश नाही, पण दुसरं क्या करणे का, तर उठा, अनुभव घ्या, आणि हे अनुभव तुमचं एक विश्व तयार करेल वेगळं. ते विश्व तुम्हाला कदाचित एक सार देईन आयुष्याचा, की हे 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 असं जा, हे जगायचं. तर आपण दोघेही आता वक्ते म्हणून फिरतो. अनेक लोक नंतर आपल्याला म्हणतात की तुम्हाला कसं जमतं, हे करून बघितलं ना तुम्ही. तुम्ही एवढं मोठं शंभूराजांवरती नाटक तुम्ही महानाट्य दिलं पुण्याला, देशाला. तुम्ही विचार करत होते की मी एक वक्ता आहे, मी करू का? मग नाटकवाले कुठनं तरी दिल्लीतनं शिकून येतात, मला स्टुडिओ जमेल का? अबे काय को, तुम्ही करून बघायची जी हिंमत दाखवली ना, करके देखो, चव चाकायला शिका, जाऊन धडका. काय आहे ना, ही प्रस्थापित लोक आपल्याला म्हणतात की हे जमतं का तुला, हे माहिती का तुला, हे बघायची गरज नाही, आहे की नाही? नाही तर माझ्यासारखा एक पार्किंग मध्ये जिथं गाडी लावायचंय तिथं माझं घर होतं, अशा पार्किंगच्या स्लॉट मध्ये. तिथला माणूस आज सूत्रसंचालक होतो एखाद्या मोठ्या व्यासपीठावरती, वक्ता म्हणून जातो, 10 पथनाट्य लिहितो. तर हे सगळं का, हे चौकडी मोडून करायची तयारी दाखवली. म्हणून अनुभव घ्यायला आणि करायला मागं सरू नका, बिंदास उतरा. आणि या देशाला सगळ्या प्रकारच्या लोकांची गरज आहे. भारत मातेची पूजा केवळ तिच्यासमोर उदबत्ती लावून नाही होणार, फुलं वाहून नाही होणार, तिला हार घालून नाही होणार, सगळ्यांची गरज आहे. तर देशात प्रचंड संपत्ती निर्माण होईल, त्या संपत्तीचं वाटप सामान्य पद्धतीने सगळ्यांना मिळेल, त्याच्या हक्काचं त्याला मिळेल, यासाठी लढणारे, संपत्ती निर्माण करणारे, उद्योजकांपासून आंदोलकांपर्यंत या सगळ्यांची या देशाला गरज आहे. माझी भूमिका एका आयुष्यात वेगवेगळी होऊच शकते. कधी मी आंदोलक असेल तर उद्या उद्योजक होईल, परंतु हे चव चाका, म्हणजे तुम्ही त्या कधी मोठ्या पदावर बसले तर जमिनीवरतीचा चिखल तुमच्या पायाला माती असली पाहिजे. त्याचा तो सुगंध आहे ना, तो काही चिखल म्हणजे घाण नाही, तो सुगंध तुम्हाला सांगेन की जरा दमानं जग सगळं भावविश्व लक्षात ठेवून काम कर. हाच मंत्र आहे, हा काय मंत्र आहे, संदेश असा अजिबात नाही. आम्ही दोघंही असे लढणारे भिडणारे आहे. त्याच्यातनं वाटतं की करा, अनुभव घ्या, हाच संदेश असेल. आणि आपलं करिअर, उत्तम कॅरेक्टर आणि या दोघांचं कॉन्ट्रीब्युशन आपल्या कंट्रीसाठी, हे 4 C तुम्ही लक्षात ठेवा. वाह, बस क्या बात. खूप छान आपल्याला 4 C बद्दल सांगितलंच निलेश रावांनी. आता थोडस ते जे त्यांच्या अंगातले विविध गुण, ते कथाकथन, वक्तृत्व, शाहिरी, पथनाट्य आणि जलसा याच्या माध्यमातून दाखवत असतात, त्याची एक झलक जाता ते आपल्याला दाखवतील आणि मग आपला कार्यक्रम संपेल. अगदी पथनाट्य तर अतिशय आवडीचा पिंड, की एका रात्रीत बसायचं आणि सगळं पथनाट्य लिहून काढायचं, आणि मग ते बसवण्यासाठी ते वेगवेगळ्या शैली त्या सगळ्या विकसित झाल्या. आणि मग त्याच्यात आज जो काही एक लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी दिलेला आपला शाहिरी जलसा आहे या सगळ्याच्या ह्याच्यात, की ही अशी सामाजिक गीतं म्हणायची आणि लोकांचं मनोरंजन नाही, लोकांना डिस्टर्ब करायचं की काय घडतंय समाजात,
आणि ते सत्यता दाखवण्यासाठीची काही गीतं की जसं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरचं एक गीत मी नेहमी म्हणतो की खंबीर नेता अखंड भूमीवरी हो, झाला का होणार भीमराव त्याच्या परी हो, झाला का होणार भीमराव त्याच्या. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वर्णन असलेलं आणि त्यांच्या कामाची प्रचिती देणारं हे गीत अतिशय प्रेरक आहे की आयुष्यभर देशासाठी झटणारा हा माणूस, जना जनाला तना तनाला उद्धारिले कोटी कोटी जनांना, देशासाठी झटला जन्म भरी हो, झाला का होणार भीमराव त्याच्या परी हो, झाला का होणार भीमराव त्याच्या परी हो. हम युवा है हम करे मुश्किलों से सामना, मुश्किलों से सामना. या अशी अनेक गीतं घेत घेत सामाजिक आयुष्य एकदम आनंदी राहिलं पाहिजे, वाजवता आलं पाहिजे, गाजवता आलं पाहिजे, गाता आलं पाहिजे, गरज पडली तर ठोकता आलं पाहिजे. ही सगळी आयुधं वापरून हा देश जिवंत ठेवूया, हा देश उत्साही ठेवूया, ऊर्जावान ठेवूया आणि ही सगळ्यांची जबाबदारी आहे ती आपण पार पाडूया. मला ही अतिशय चांगली संधी, माझी फार पात्रता नसताना केवळ कदाचित माझं नाव त्यांच्यासारखं आहे निलेश म्हणून त्यांनी मला दिली, त्याबद्दल मी त्यांचा कृतज्ञ आहे. धन्यवाद. निलेश हे त्यांचं नाव माझ्यासारखं आहे का माझं नाव त्यांच्यासारखं आहे, पण मला असं वाटतं की आपलं नाव हे भगवान शंकरावरून आहे. त्यामुळे आणि त्या पद्धतीने तांडव करायचंच आहे आपल्याला, तांडव करायचंय आणि विषप्राशन पण करायचं आहे आणि शांत पण राहायचंय. तर आणि निलेश रावांचा स्वभाव तसाच आहे, कायम हसतमुख असा चेहरा. कधी तुम्हाला मी खूप संघर्ष केलाय, मी खूप दुःख झेलली आहे, मी खूप संघटन बांधलंय, असा कधी अहंकाराचा लवलेश या चेहऱ्यावर दिसणार नाही. असे निलेश राव आज आपल्या इथे आले, त्याबद्दल त्यांचे शतशः आभार मानतो मी. आणि आजचा हा सॅफ्रॉन स्टोरीजचा हा एपिसोड आपल्याला कसा वाटला हे आवर्जून कमेंट करून कळवा. आणि अशाच व्यक्तिमत्वांबद्दल, अशाच एखाद्या व्यक्तिमत्वांबद्दल जर का स्टोरी करायची असेल तर ते देखील कमेंट करून आम्हाला सांगा. धन्यवाद. मी निलेश रमेश भिसे. रग रग शंभू मेरा परिचय, रग रग शंभू मेरा परिचय.